प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि श्रीमद भगवद्गीता याच्याविषयी आपण काही चिंतन करतो. जसं आपण बघतोय की गीतेचा उपदेश हा आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगात दिसतो. गीता काय म्हणते आणि गीतेचं सार काय आहे, कारण गीता ही 700 श्लोकांमध्ये आहे आणि 18 अध्यायामध्ये आहे. महाभारताच्या अंतर्गत आहे. गीता स्वतंत्र ग्रंथ नाही आहे. जसं ब्रह्मसूत्र स्वतंत्र ग्रंथ आहे. उपनिषदे वेदांच्या अंतर्गत आहे. 4 वेद आहे त्याच्या अंतर्गत आहे, परंतु स्वतंत्र आहे. पण गीता ही महाभारताची जी कथा आहे त्या कथेच्या अंतर्गत येते. म्हणजे भीष्मपर्वाच्या 18 अध्याय आहेत. त्यामध्ये भीष्मपर्व आहे, त्याच्यामध्ये 25 ते 42 अध्याय हे भगवद्गीतेचे आहे. म्हणून ती महाभारताची जी कथा आहे, इतिहास जो आहे, महाभारत हा इतिहास आहे, रामायण हा इतिहास आहे. इतिहास म्हणजे जे घडलं आहे, असं झालं होतं त्याची नोंदणी, मांडणी, कोडिफाईंग ज्याला म्हणतो आपण. तर त्यामध्ये ती कथाच असते एक प्रकारे. इतिहास हा एक प्रकारे कथाच असतो, पण कथा ही बरीचशी काल्पनिक असते. इतिहास काल्पनिक असू नये अशी धारणा असते. पण इतिहास रंजक करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्यात टाकल्या जातात, कारण रंजकता ही फार मोठी गोष्ट आहे. कारण साधारणतः लोक तिकडे वळत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये रंजकता नसेल. रंजकता म्हणजे काय? आपला शब्द बरोबर नाही आहे, पण त्यात मसाला म्हणतो आपण. चांगला शब्द नाही आहे तो, आहे की नाही? जसं नाटकांमध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये म्हणू उपन्यास म्हणजे कादंबऱ्यांमध्ये बरंच काही ते टाकलं जातं, ते सगळं ठीक नसतं. किंवा चित्रपटांमध्ये बरंचसं त्यांना रंजक करावं लागतं. त्याची कारणं दुसरे असतात, कारण तो व्यवसाय असतो आणि लोक तिकडे आल्याशिवाय, लोकांनी खरेदी केल्याशिवाय त्यांची ती गुंतवणूक केलेली असते. ती गुंतवणूक मोठी असते, फार मोठी असते. तर लोकांनी बघितल्याने त्याची गुंतवणूक ते नुकसानी जातात पुष्कळसे. चित्रपट निर्माते पुष्कळसे बर्बाद होतात. हा वेगळा विषय आहे. पण त्यामुळे त्याला त्याच्यात रंजकता हा एक कारण आहे. आता त्या कारणासाठी ते कोणत्याही थराला जातात हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु कोणत्याही गोष्टीमध्ये आता जे कथा सांगतात लोक ना, बरेच 1000 लोक येतात ऐकायला. ते कशाला येतात? त्याच्यात रंजकता असते. म्हणजे मनोरंजन म्हणूया आपण, करमणूक म्हणूया. पण हे विषय गंभीर आहेत. तत्त्वज्ञान हा गंभीर विषय आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या जीवनाकडे गंभीरपणे बघतात. एरवी जन्मभर आपण कधी गंभीरपणे बघतच नाही. जसा आजचा दिवस आला तसा घालवतो. आपण जीवनाचा विचार नाही करू शकत नाही. माणसाची त्याला श्रीरामकृष्ण म्हणत, आई तुम्हाला माझ्या मायेने मुग्ध करू नकोस. नाही, कारण ह्या मायेने आपण मुग्ध झालेलो आहोत. गीतेमध्ये हा विषय खूपदा येतो की नाही. मोह माया समावृता हा असं आहे. ते मोह आणि माया दोन्ही एकत्रच येतात. माया म्हणजेच मोह आणि मोह म्हणजेच माया, म्हणून ते सामासिकपणे एकत्र येतात. माणसाला दिसतं पण तो स्वीकारू शकत नाही, त्याला मोह म्हणतात. नैनाम प्राप्य विमुह्यती असं आहे ते गीतेमध्ये. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर माणूस मोहित होत नाही. त्याला जगातली कोणतीच गोष्ट प्रलोभित करीत नाही. त्याला ब्राह्मी स्थिती पार्थ. हे पार्था अर्जुना, हे तुला समजल्यानंतर तुला कोणती जगातली स्थिती प्रलोभित करणार नाही.
तुला मोहित करणार नाही. तू नेहमी आनंदित राहशील, ब्रह्मानंद उपभोगशील. सर्वोच्च आनंद तुझ्या जीवनात येईल. पण ते आपल्याला माहीत आहे की ती आपल्यापासून दूर आहे. अवघड तर आहेच, पण आपल्यापासून खूप दूर दूर आहे. कल्पनेनेही दूर आहेत. पण ही कल्पना नाही, हे प्रत्यक्ष आहे, अनुभूती आहे. आपल्यासाठी नसेल, पण ती अनुभूती आहे, कोणासाठी तरी आहे. कोणीतरी आहेत, भाग्यवान लोक आहेत, अल्पसंख्य असतील ते, पण भाग्यवान नक्कीच आहे, परमभाग्यशील आहेत ते लोक. पण आपल्याला पण त्याचा काही आस्वाद घेता येतो की नाही. जितकं त्याच्याजवळ जाऊ हा आपला विषय आहे. आपण गेल्या वेळी बघितलं होतं की जितक्या त्याच्याजवळ जाऊ, तुम्ही श्रीरामकृष्ण म्हणतात, ईश्वराच्या जितके जवळ तितके तुम्हाला शांती प्राप्त होईल. शांती 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 प्रशांती असं म्हणतात ते की नाही. तुम्ही ईश्वराच्या जवळ किंवा ईश्वर संकल्पनेच्या जवळ तुम्ही जितके जितके जाल तितके तितके तुम्ही स्थिर व्हाल, शांत व्हाल, आनंदित व्हाल. हा जरा त्याचा सकारात्मक भाग. दुसरी बाजू म्हणजे तुम्हाला जे माया मोह आकर्षित करतं, आपल्याकडे ओढतं आणि आपल्याला काहीच करता येत नाही. आपण असहाय्य असतो, त्याला हॅपलिस म्हणतात इंग्लिशमध्ये. नाही, आपण अगदी असहाय्य आहोत, काहीच करता येत नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे की आपण स्वतःला दुःखाकडे ढकलतो आहोत, स्वतः दुःख आपल्या अंगावर ओढून घेतो आहोत, तरी काही करता येत नाही. म्हणून इथे आपल्याला गीतेमध्ये ते तत्त्वज्ञान देतात. तत्त्वज्ञान म्हणजे काय? तत्त्वाचं ज्ञान. षष्ठी तत्पुरुष म्हणूया आपण त्याला, समास. तत्त्वाचं ज्ञान. तत्त्व म्हणजे काय? तत्त्व म्हणजे स्वतः संबंधित. तत्त्व म्हणजे ब्रह्म. आपण ब्रह्म आहोत, आपण वैश्विक आहोत, आपण एका शरीरात नाही, या देहात नाही. याला तत्त्वज्ञान म्हणतात. हा देह आहे की नाही. आपल्याला वाटतं मी देहच आहे, देह सोडून दुसरं काहीच नाही. मी देह आहे, देह आहे, देहच आहे की नाही. याला म्हणतात माया आणि मोह. हनुमंताला विचारलं होतं, तू रामाकडे कशा प्रकारे बघतो, रामाचा तुझा संबंध काय आहे की नाही. त्याचा तो श्लोक प्रसिद्ध आहे. हनुमान हा फार संस्कृतज्ञ होता, संस्कृतचा प्रचंड ज्ञानी होता तो. देहबुद्ध्या तु दासोहम असं म्हणतो तो. जेव्हा मला वाटतं की मी देह आहे, मनुष्य आहे किंवा वानर शरीर आहे माझं, त्यावेळी मी रामाचा दास आहे. ते सुंदर आहे बघा. नाही, जोपर्यंत मला देहबुद्धी आहे की मनुष्य आहे मी, म्हणजे माझ्यामध्ये अहंकार आहे. आपल्यामध्ये अहंकार असतो. अहंकार म्हणजे गर्व, घमंड या अर्थाने तो अर्थ आहेच त्याच्यामध्ये. पण ती स्थूल वृत्ती आहे, अतिस्थूल वृत्ती आहे, ती फारच वाईट वृत्ती आहे. पण देह म्हणजे काय? माझं अस्तित्व आहे वेगळं, त्याला देह म्हणतात. या विश्वामध्ये मी एक आहे, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, माझी स्वतंत्र आयडेंटिटी आहे, त्याला देह म्हणतात. आहे की नाही. आपल्याला वाटतं की मी सगळेच आहे की त्याच्यामध्ये मी पण एक आहे, त्याला देहबुद्धी म्हणतात. गीतेमध्ये आहे की नाही, 18व्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये आहे. देवान त्याला देह म्हणतात. जीवबुद्ध्या त्वदंशकः. पण जेव्हा मला वाटतं की जीवमुद्द्यामध्ये जीवात्मा आहे मी की नाही, म्हणजे इतकी स्थूल बुद्धी नाही आहे. देह म्हणजे अतिस्थूल बुद्धी. मी जीव आहे की नाही, ब्रह्म नाही आहे पण जीव आहे मी, म्हणजे वेगळा आहे. ब्रह्माशी जोडलेला आहे पण ब्रह्मापासून वेगळा आहे. देहबुद्धीमध्ये ब्रह्मावर काहीच नाही. मी स्वतंत्र आहे, या विश्वाशी माझा काही संबंध नाही की नाही. मग तो काय संहारक नाशक असतो, दुसऱ्याचा नाश करतो की नाही, दुसऱ्यासाठी एक उपद्रव ठरतो. जीवबुद्ध्या त्वदंश, तुझा अंश मी आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम. जेव्हा मला वाटतं मी आत्मा आहे, म्हणजे देहही नाही आहे आणि जीवबुद्धी नाही आहे, मी काय आहे? आत्मा आहे. आत्मा म्हणजे मी तूच आहे. आत्मबुद्ध्या त्वम एव अहम, तूच मी आहे.
इति मे निश्चिता मती, माझी निश्चित मती आहे. सुंदर आहे ते. आपल्याला तत्त्वज्ञान झालं, तत्त्वाचं ज्ञान झालं. तत्त्व म्हणजे अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, अरे हा विचार पूर्वीचा घेई बापा. हे बाळा, हे समर्थांच्या आत्मारामामध्ये आहे. तू कोण आहेस, तू कोण कोणाचा आहे, तुझा संबंध काय आहे, कुठून आलास तू, कोठून आलासी कैचा, कसा आलास इथे. हा विचार पूर्वीचा, हा विचार फार प्राचीन आहे, अनादी आहे, सृष्टीच्या प्रारंभीचा आहे. याचा विचार कर, घेई बापा. तो तुझा विचार करून घे ना. हा काही नवीन नाही, काही नवीन काही तू करत नाही आहे. फार फार म्हणजे सृष्टीचा जेव्हा प्रारंभ झाला, गीतेमध्ये आहे की नाही, की ही अनादी वृत्ती आहे. अनादी काळापासून आपण वेगळे झालो. वेगळे का झालो, आपण एक आहोत, वेगळे का झालो, हा विचार केला आणि पुन्हा एक व्हा. नाही, समुद्राच्या लाटेला वाटते की मी वेगळी आहे समुद्रापासून. कारण काय, तिचं स्वतंत्र अस्तित्व असते. ती नाचते ना. समुद्राचं लाटा नर्तन करतात, नृत्य करतात, नाचतात. त्याला वाटते मी आहे, कोणतरी मी आहे की नाही. मग त्याला म्हणतात अहंबोध किंवा देहबोध. कारण समुद्राच्या लाटेला आकार असतो. देह म्हणजे आकार, निश्चित आकार असतो. जसं आपल्याला निश्चित आकार आहे, सगळ्यांचा आकार वेगवेगळा आहे, पण निश्चित आकार आहे. मनुष्य रूप आहे, शरीर आहे आणि नाव आहे. प्रत्येकाचं नाव आहे, वेगवेगळं नाव आहे. म्हणजे तुमची स्वतंत्र अस्तित्व आहे. मग आपल्याकडे फोटो आयडेंटिटी असते, आधार कार्ड असतो, तुमचा नंबर असतो. मला तर असं वाटतं की पूर्वी जन्म झाल्याबरोबर एक जसं ते घोड्यावरती नंबर लिहितात ना, तसा नंबर दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथलेच नागरिक आहात. तुम्हाला SIR करण्याची काही गरज पडणार नाही, आहे की नाही. तुम्ही देशाचे स्वतंत्र नागरिक आहे. तुम्ही म्हणजे कुठून तरी घुसपेट केलेलं नाही आहे, बाहेरून तुम्ही असे प्रवेश केलेला नाही आहे त्याला बेकायदा. तुम्ही देशाचे नागरिक आहात. कारण जन्म झाला की तुम्ही देशाचे नागरिक होता. कोणत्याही देशामध्ये, फक्त भारतातच नाही, कोणत्याही देशामध्ये तुमचा जर जन्म झाला तर तुमचं नागरिकत्व कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारण तुम्ही देशाचे नागरिक जन्माने होता, बाय बर्थ. पण तेवढ्या प्रचंड महासागरामध्ये, जनसागरामध्ये तुमचं कुठे आहे, तुम्ही कशावरून आहात, तुम्ही कसे सिद्ध करू शकाल, त्याची बरीचशी प्रक्रिया आहे. पण ती फेल होते, सगळ्या जगामध्ये फेल होते ती. मग कसं करणार, प्रचंड संख्या आहे. मग मला गमतीला वाटते की प्रत्येकाच्यात गोंदवलं पाहिजे शरीरावर. तुमचा नंबर परमनंट नंबर आहे तो. जसा आजकाल परमनंट नंबर असतो ना, PAN असतो ना, पॅन असतो ना. बँक तुम्हाला पॅन देते, परमनंट अकाउंट नंबर देते. तो तुमचा परमनंट. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमचा नंबर आहे, तुमचा नंबर आहे तो. तुमचा नंबर तुम्ही केला तर तुम्हालाच येईल तो, दुसऱ्या कुणालाही वापरता येणार नाही. स्वतंत्र नंबर आहे. नाही, तुमची स्वतंत्र ओळख आहे ती, म्हणून त्याला ओळखपत्र म्हणतो आपण की नाही. तर ती ओळख फक्त तुमची आहे आणि तुमचीच आहे की नाही. समुद्राच्या लाटा नाचतात, त्यांना वाटतं आम्ही आहोत, आम्ही आहोत, आम्ही आहोत. त्यांची स्वतंत्र ओळख आहे, त्यांचा विशिष्ट आकार आहे, त्यांचं विशिष्ट उंची आहे, विशिष्ट ओळख आहे आणि त्यांची विशिष्ट ॲक्शन आहे. ती इतरांपासून वेगळी आहे. मग त्याला अहंबोध होतो. मी आहे असा बोध होतो. तत्त्वज्ञान काय म्हणतं, जे आपण इथे बघत आहोत की नाही. तत्त्वज्ञान काय म्हणतं, ठीक आहे तुमची ओळख आहे, पण तुमची ती खरी ओळख नाही बाबांनो. ती तुमची खरी ओळख नाही आहे. ओळख आहे, तुम्ही लाट आहात, हे उदाहरण आहे हां, लक्षात घ्या. तुम्ही लाट आहात, तुमची ओळख आहे, हे आम्हाला कबूल आहे की नाही. पण ती खरी ओळख नाही आहे. खरी ओळख म्हणजे काय, ती नेहमीची असते, ती खरी ओळख असते. ज्याला आपण नित्य ओळख म्हणूया, ती नित्य ओळख आहे.
कोठून आला शिकायचा हा विचार घेई पूर्वीचा, हे तुम्ही विचार केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, आहे की नाही. तुम्हाला हा दरवाजा बंद आहे का, त्याला उघडून कोणीतरी आलं आहे बाहेर. हा विचार पूर्वीचा घेई बापा. तुम्ही स्वतंत्रपणे एकांत ठिकाणी वेगळा विचार केल्याशिवाय, जाणीवपूर्वक विचार केल्याशिवाय, ज्याला आपण ध्यान पण म्हणू शकतो, आहे की नाही. हे ज्ञानरूप ध्यान आहे. ध्यानाच्या आधी विवेकरूपी ध्यान आहे. ते विवेकामधून उत्पन्न झालेलं ध्यान आहे. ते म्हणजे तुम्ही त्याला विवेक म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हणतात. वस्तू काय आहे, पदार्थ काय आहे, फक्त ब्रह्मच पदार्थ आहे. ओके. नित्य पदार्थ कोणता आहे, फक्त ब्रह्मच आहे, बाकी अवस्तू आहे असं शास्त्र म्हणतं की नाही. त्याचं चिंतन, त्याची ओळख तुम्ही या जगाच्या धबडक्यात करू शकत नाही. त्याच तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. जसं आता आपण इथे बसले आहोत, तुम्ही मी सगळेच. आता तुमच्या धाराशिवमध्ये एवढीच जागा नाही आहे, बरंच मोठं शहर आहे. आता तर खूपच झालं आहे. आम्ही ते हे झालं होतं ज्यावेळी भूकंप झाला होता, त्यावेळी बरंच हिंडायचं होते तुमच्या शहरामध्ये. बरीचशी कामं असायची मला. त्यावेळी हे नव्हतं, हे मोबाईल वगैरे काही नव्हतं त्यावेळी की नाही. टॉवर लावलं होतं इथे, तिथे तुमचं BSNLचं होतं, तिथे मला ते हे टॉवर लावून घ्यायला बराच चक्रा मारावं लागलं. इथे एरवी चक्रा मारावं लागायच्या. त्यावेळेचं उस्मानाबाद आजचं उस्मानाबाद खूप फरक आहे. सॉरी, धाराशिव पुष्कळ फरक आहे. तर ही कोठून आला शिकायचा. आपल्याला असं थोडंसं वेगळं व्हावं लागतं. आम्ही या रस्त्याने येतो, तो आज सकाळी त्या रस्त्यावर इकडनं ते बसस्टँडपासून हा रस्ता फार खराब झालेला आहे म्हणा, होता म्हणा, आहे की नाही. मला वाटलं की अरे इतके लोक येतात, कसे काय येत असतील इथे, विचार म्हणजे त्यांना काहीतरी. कारण आम्ही नेहमी या रस्त्याने येत नाही, आम्ही त्या रस्त्याने येतो, म्हणजे महामार्गाने येतो, आहे की नाही. त्यामुळे माझ्या मला सारखा विचार होता, म्हणजे किती बिचारे लोक आहेत, तुम्ही बिचारे झाले माझ्या दृष्टीने, आहे की नाही. की कसे काय लोक येत असतील या रस्त्याने, आहे की नाही. आवर्जून येतात पुन्हा, आहे की नाही. म्हणजे कठीण आहे. तुमच्या मनात काहीतरी त्या प्रकारचं हे असल्याशिवाय बाकी लोक येत नाही. कारण त्यांना एकतर माहीत नाही आणि त्याचा त्या विचार सोडून द्या, जाऊ द्या, आपल्यासाठी नाही आहे ते, किंवा आपण त्यासाठी नाही आहे. असं का, कारण तो संस्कार पाहिजे असतो नाही. संस्कार असल्याशिवाय तुम्हाला थोडंसुद्धा काही मिळणार नाही. जे काही चिमूटभर तुम्हाला मिळायचं असेल, किंवा मूठभर मिळायचं असेल, किंवा ओंजळीभर मिळायचं असेल, ते तुमच्या संस्कारानेच तुम्हाला मिळेल, नाही तर कसं काय मिळणार. मग लोक आपण आपल्या नशिबाने प्रारब्धाने घेतो, त्यालाच प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कर्मफल. आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं. मग ते कर्माचं फळ कसं मिळतं, असं मिळतं चिंतनाने, विचार की नाही, विचार की नाही. ती समुद्राची लाट नाच करते, तिला वाटते मी कोणीतरी आहे, माझं वेगळं अस्तित्व आहे, पण तिचं जे वाटणं चूक नाही आहे आणि बरोबरही नाही आहे की नाही. आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्र आहोत, वेगळे आहोत, आणि ते चूक नाही आहे, ते बरोबर आहे, परंतु पूर्ण पण बरोबर पण नाही आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत, तत्त्वज्ञान आणि व्यवहार. हे दोन्ही गोष्टी जर आपण नीट नाही समजून घेतल्या तर तिथे गोंधळ होतो, पुष्कळदा फायदा होण्याचे नुकसान होतं, माहिती नाही. म्हणून ते समर्थांचा जो प्रसिद्ध ओवी आहे, आधी प्रपंच करावा नेटका. प्रपंच म्हणजे काय, व्यवहार. तुम्ही देहात, तुम्ही देहधारी आहात, तुम्हाला माहीत आहे मी मनुष्य आहे, मला काहीतरी करायला पाहिजे, जगायला पाहिजे की नाही. त्याला म्हटलं मला जगायला पाहिजे आणि सुखाने जगायला पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत आहे तुम्हाला त्यालाच प्रपंच म्हणतात. मला जगायला पाहिजे, सुखाने जगायला पाहिजे, आणि मला सुखाने जगण्यासाठी बऱ्याच गोष्टी लागत असतात.
पैसे लागत असतात, मित्र लागत असतात, आत्मीय लागत असतात, स्वजन लागत असतात, चांगलं वातावरण लागत असते, कितीतरी गोष्टी लागत असतात. त्या गोष्टी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुःखी व्हाल. मग तत्त्वज्ञान आलं बाजूला. मग घ्यावे परमार्थ विवेका. नाही, हे नीट असेल तर ते नीट होईल, पण याची सगळ्यांना गरज नाही आहे. हा नियम नाही आहे, पण सगळ्यांसाठी सर्वसाधारण ही बाब आहे. मग असा नियम आहे, नियम नाही आहे तो. कारण याला अपवाद खूप सापडतात. असं म्हणतात की अपवादाने नियम सिद्ध होतो, एक्सेप्शन रूल द रूल, आहे की नाही. पण अपवाद नसतो तो, फक्त खूपसे अपवाद असतात बहुसंख्येने. ये नाही वया आता यतयोस्य पारम. या मार्गाने अरे अनेक लोक गेले आहेत की नाही. गीतेमध्ये आहे, मला वाटतं 10व्या अध्यायात आहे की 4th अध्यायात आहे की पुष्कळशे लोक इथे गेले. गीतेमध्ये हा भाग खूपदा येतो याच्यामध्ये. हां, वीतराग भय क्रोध, हा 10वा श्लोक आहे 4th अध्यायातला. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव माग. ते खूपदा येतं, असले श्लोक खूपदा येतात. म्हणजे ही काही विरळ गोष्ट नाही इतकी, जितकी तुम्ही समजता तितकी विरळ नाही आहे. तसं आता उदाहरण घेतलं आपण, मगाचंच उदाहरण घेऊया, आहे की नाही. आता उस्मानाबादले धाराशिवमधले सगळेच लोक इथे काही अवतारले नाही आहे की नाही. पण काहीच लोक अवतारले नाही असंही नाही आहे या अर्थाने, की नाही. कोणीच आलं असंही नाही आहे आणि सगळेच आले असंही नाही आहे की नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. सगळे लोक इकडे वळणार नाहीत आणि कोणीच वळणार नाही असंही नाही आहे. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. तसा प्रपंच म्हणजे काय, मला जन्मभर सुखाने राहत आलं पाहिजे, ती वृत्ती. आणि सुखाने राहण्यासाठी ज्या गोष्टी काय असतात त्या मला माहिती आहे. माझ्या सगळ्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी मला तेच नीट समजून सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे माझ्या सुखाच्या कल्पना निश्चित आहे आणि त्याप्रमाणे हा शहाणपणा आहे. माणसाने कमीत कमी एवढं तरी करायलाच पाहिजे की नाही. एवढं नाही केलं तर त्याचं धड व्यवहारही होत नाही आणि धड धर्मही अध्यात्मी होत नाही की नाही. पण पुन्हा म्हणतो आहे, ही सर्वसाधारण गोष्ट नाही, सगळ्यांसाठी लागू होत नाही की नाही. किंवा कोणाला त्या पुष्कळाची गरजच नसते. पण अपवादाला आपण घेऊ शकत नाही, अपवादाला नियम बनवू शकत नाही की नाही. नियम काय आहे, नियम म्हणजे नियमित गोष्ट. ती सर्वसाधारणपणे आपल्या दृष्टीस पडते. ती काय पडते, जर तुम्हाला सर्वसाधारणपणे सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रपंच करावा नेटका. प्रपंच म्हणजे संसारी अर्थान नाही आहे, गृहस्थ धर्म या अर्थान नाही आहे. ज्या व्यवहारातल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, कॉमन सेन्स ज्याला म्हणतो आपण, हा कॉमन सेन्स राहू द्या, कॉमन राहू द्या, त्याला फाटा देऊ नका की नाही. त्याला फाटा दिला तर फार नुकसान होतं, आपलं मन दुःखी होतं, आपल्यामध्ये डिप्रेशन येतं, निराशा येते, हताशा येते की नाही. आणि आपल्याला काही होऊ शकणार नाही असा एक भाव येतो. आपल्याकडनं काही होणार नाही कारण तुम्ही काही केलंच नाही की नाही. केलं तर तुमच्यामध्ये आपण करू शकतो असा भाव येईल आहे. तुम्ही केलंच नाही तर तुमच्याकडे मी करू शकतो हाच भाव येणार नाही. म्हणून करणं हे फार आवश्यक आहे. आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते. गीता स्वामीजी कोट करतात, कारण गीतेवरचंच पुस्तक आहे. आपल्याला तुम्हा सर्वांना सर्वसाधारणपणे पुन्हा पुन्हा आवश्यक आहे. त्याची पुष्कळ गोष्टी, चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. अर्जुनाला म्हणते, तुला पुन्हा सांगतो, तुला समजलं नसेल ना, पुन्हा गीता सांगतो. शेवटी आहे गीता आपल्याला पुन्हा पुन्हा उपदेश देते, म्हणजे पालन करा. उपदेश ऐका, नीट ऐका, समजून घ्या, धारण करा आणि त्याचं पालन करा. काय की आपल्याला अविरत कर्म केले पाहिजे. अविरत म्हणजे विदाऊट ब्रेक, मागे न हटता, याला अविरत म्हणतात. त्यात काहीच चूक नाही आहे. म्हणजे आपल्याला त्याला झोकून दिलं पाहिजे. किंवा स्वामीजी म्हणतात, झुंजत पुढे चला, मागे हटू नका. तर सैनिक असतो तो मागे हटत नाही,
तो झुंजतो पुढे जातो. त्याला माहिती आहे केव्हा गोळीला आपला अध्याय समाप्त होईल आहे, त्याला पक्का माहीत असतं की नाही. कुठूनही काही, कारण ते तिकडनं गोळीचा वाय येत असतो आहे की नाही. त्याला पक्का माहीत असतं कुठूनही एक गोळी लागली की संपलं, ते गोळीचा बुलेटच आहे ती ना. पण तो मागे हटत नाही, झुंजत पुढे जातो. तसं तुम्ही झुंजत पुढे चला, त्याला अविरत म्हणतात. ती वृत्ती आहे, ती मनोवृत्ती आहे, ती तुमच्या आमच्यात नाही येणार, ते सैनिकामध्येच येईल आहे. उदाहरण म्हणून, कारण त्याला ते ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याला शरीराला ट्रेनिंग नाही आहे, ते शरीराला पण आहे आणि मनाला पण आहे. तुमच्या मनाला ट्रेनिंग नाही तर तुम्ही दुरूनच बंदुकीचा गोळावून तिथूनच माघार घ्याल आहे की नाही. आपण ते सीमेपर्यंत जाणारच नाही, कारण ते मन तसं तयार झालं पाहिजे. तुमचं जर सैनिकाचं योद्ध्याचं मन नसेल तर तुम्ही ते करूच शकणार नाही. म्हणून अविरत तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अविरतपणे कर्म करा, त्यात काहीच अडचण नाही आहे. पुन्हा म्हणतात भगवद्गीतेचे मूल सूत्रच आहे, सेंट्रल थीम ज्याला आपण म्हणतो, मुळातच ते आहे, निरंतर कर्म करा. इथे पुन्हा आलं आहे, पुन्हा भगवद्गीतेचे आहे मूळ सूत्रच आहे. सूत्र म्हणजे काय, जी गोष्ट मनावर वारंवार ठसविली जाते किंवा ठसायला पाहिजे ती वारंवार. असं का म्हणतात आहे, कारण एक विचित्र कल्पना असते, होते ती, त्याचे कारण आहेत, तो स्वतंत्र भाग आहे की अध्यात्म म्हटलं की तुम्ही मागे हटा की नाही. कारण अध्यात्म म्हणजेच निवृत्ती, प्रपंच म्हणजे प्रवृत्ती. प्रपंचामध्ये काय असतं, प्रवृत्ती असते. प्रवृत्ती म्हणजे पुढे जा, जसं म्हणतात झुंझुंझुंत पुढे चला. पण हे पुढे जाता आपण विसरून जातो की विचार करत पुढे जा, विचाराला फाटा देऊ नका की नाही. त्यालाच म्हणतात विवेक. विवेक जागता ठेवा. म्हणून ते म्हणतात निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. ते विसरू नका, स्वतःला विसरू नका. एक अशी नशा आपल्यावर डोक्यावर चढते की आपण स्वतःलाच विसरून जातो. कशाला झुंजायचं मी, कशाला हाडाची काढा करायची की नाही, हे विसरून जातो माणूस. या प्रचंड झोतामध्ये, प्रचंड आवेगामध्ये आपण विसरून जातो. याचं काहीच अर्थ नाही, निरर्थक आहे. त्याला म्हणतात अनित्य नित्य विवेक. नाही, जन्मभर आपण धावपळ करतो. कशासाठी करतो, शेवटी विराम, पूर्णविराम, सगळं संपलं. कशासाठी गेलं सगळे, काही समजत नाही. हा विचार पूर्वीचा घे बापा, अविचारपणे कर्म करू नका. त्याचं तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. हे तर जे मिळायचं मिळतंच की, जसं आपण आधीच म्हटलं की तुम्हाला जीवन सुखी झालं पाहिजे. हे की नाही, ईशोपनिषदमध्ये आहे ते की तुम्ही जे विषय शतगम समा कर्म करून 100 वर्ष जगा, आशावादी विचार आहे हा की नाही. पण पहिला मंत्र जो आहे तो त्याच्यानंतर दुसरा मंत्र आहे की नाही. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कश्चित धनम. तेच विवेक आहे बघा. पहिल्या मंत्राच्या पहिल्या भागात सांगतात, अर्धश्लोकात सांगतात हे सगळं जग काय ब्रह्म आहे, म्हणजे अभेद आहे, अखंड आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. कुठे ब्रेक नाही आहे इथे. समुद्राच्या मध्ये कुठेही ब्रेक नसतो. आता हा समुद्र संपला, आता हे पाणी संपलं समुद्रात, असं नसतं. कंटिन्यूस असतं, ते अखंड असतं. समुद्राच्या पाण्यावर तुम्ही 2 काठ्या टाकल्या, आपण म्हणतो हा मधला समुद्र, डावीकडला समुद्र, उजवीकडला समुद्र, ही कल्पना आहे की नाही. ना ती डावीकडला असतो, ना उजवीकडला असतो, ना मध्यभागाचा. कारण त्या काठ्यामुळे तसं वाटतं आहे की 2 काठ्यांमधला समुद्र, त्याच्या पलीकडला समुद्र, त्याच्या अलीकडला समुद्र, ते सगळे काय कल्पना आहेत. त्या काठ्या काढून टाका, जसा होता समुद्र तसाच अखंड आहे. नाही, तसंच ही अखंडता आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणतो. ब्रह्म म्हणजे बृहद, विराट, व्याप्त. तसे आपण आहोत. आपण विश्व आहोत. आता विश्वात्मके देवे, हा देव विश्वात्मक आहे, तसेच आपण विश्वात्मक आहोत. आपण शरीरात नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शरीर आहे आणि जाणार.
केव्हा ना केव्हा तरी आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही, त्यालाच मोह म्हणतात. आपल्याला आपल्या शेवटच्या दिवसाची कल्पना करता येत नाही आहे, पण ते आहे नक्की, आहे की नाही. मग कसं, म्हणून त्याचा विचार करा. ह्या सगळ्या जगाच्या मध्ये मुग्ध होऊ नका. सुंदर शब्द आहे मुग्ध. श्रीरामकृष्ण वारंवार वचनामृतात करतात की नाही. नारद भगवंताला प्रार्थना करतात. नारद म्हणतात देव म्हणतात, अरे नारदा वर माग काय, आता तुमचं दर्शन बरोबर काही नको मला, अरे काहीतरी माग. देवतेचं दर्शन झाल्यानंतर कृपा होते, वरदान मिळतं, देवतेची सुटका नसते. म्हणून देवता वर माग काहीतरी माग, म्हणजे माझी सुटका होईल आहे, मला काही नको, अरे काहीतरी माग. मग काहीतरी मागायचं, काय मागायचं, तर तुझी भक्ती, तुझ्यावर प्रेम राहू दे, मला शुद्ध भक्ती पाहिजे, अहेतुक, म्हणजे काही स्वार्थ नको त्याच्यामध्ये. अरे हे काय मागणं झालं का, हे तर तुझ्याकडे आहेच की, तू भक्त आहे म्हणूनच माझं तुझ्यावर मी कृपा केली आहे की नाही. दुसरं माग, आणखी काहीतरी माग, तुझ्या मायेने मला मुग्ध करू नकोस, आहे की नाही. पुन्हा ते झालं, पण झालं काहीतरी मागितलं ना, पण हे मागणं नव्हे, आहे की नाही. प्रल्हादही मागतो, पण असंच मागतो आहे तो, आहे की नाही. ते मागणं एकाच वेळी मागणं पण नाही आहे. अहिल्याबाई म्हणते, रामाचं तर दर्शन झालं, माझं उद्धारलं, मला काही नको, पण मला कोणतीही योनी प्राप्त, शुकरोणी प्राप्त, परंतु तुझी भक्ती मला हवी आणि तुझ्या मायेने मुग्ध होऊ नको, कारण विसरून जातो माणूस. ह्या प्रचंड आवेग प्रवाहामध्ये त्याचं कशाचंच भान राहत नाही. ते भान राहण्यासाठी आपल्याला हे सगळं ऐकावं लागतं की नाही. संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. संस्कार फार सुंदर शब्द आहे. हे दोन्ही शब्द चांगले, संस्कार आणि प्रवृत्ती की नाही. ही प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, आम्ही त्या बेलूरमठमध्ये होतो, तिथे नदीला खूप पूर येतो, मोठी गंगा आहे, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचं पात्र आहे. यावेळी तर इतकं पाणी, सगळं पाणी इकडे आत आलं, मठात आलं, मंदिरामध्ये गेलो होतो. पुष्कळदा होतं, दरवर्षी होतं, आम्ही ते पुष्कळदा बघितला आहे. आम्ही जर गंमत बघतो, ताटा होतो, सगळं पाणीच पाणी, सगळे भरपूर पाणीच पाणी. एक कुत्रं वाहत होता, ते जिवंत असं करत करत तो मध्यभागी होता प्रवाहामध्ये. कर्णे नवेला खुलायच्यात आहे की ते मध्ये आपण मग सुरुवातीलाच बघितलं. प्रचंड प्रवाह. आता इथून सगळे आम्ही 100 लोक, अरे कुठे इकडे 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 त्याला बोलत होतो. कसं त्याला काय कुठला ऐकू येणार. तो जवळपास अर्धा किलोमीटर होता तो, आणि तो असा गिरट्या, त्याला वाचायचं होतं. आम्हाला त्याला वाचवता येत नाही, त्याला इकडे येता येत नाही, आम्हाला तिकडे जाता येत नाही. त्यामुळे सगळे बोलत होतो. आता त्याच्या कानापर्यंत कसं जाणार की नाही. आणि त्याला कुठं भान आहे ते कुत्र्याला. तो तरंगायचा प्रयत्न करत होता, कुत्र्याला तरंगता येतं, पण किती वेळ तरंगणार तो, आणि इतका प्रचंड प्रवाह आहे. कुत्र्याला थोडं तरी काहीतरी पोहता येतं, माणसाला तो वाहतच जाईल, तो त्यात तेवढी शक्ती नाही आहे. तसंच या प्रचंड प्रवाहामध्ये, आपण या प्रपंचाच्या प्रवाहामध्ये प्रचंडपणे वाहत आहोत, भानच नाही आहे. मग घ्यावे परमार्थ विवेका, म्हणजे तुम्ही प्रपंच करताना परमार्थ विवेक मात्र तुम्ही जर घेतला नाही, आहे की नाही, ते चुकतं आहे. सर्वसाधारण म्हणजे पुन्हा सांगतो आहे, हा सर्वसाधारण नियम आहे की नाही. याच्यात अपवाद आहे, अपवाद बरेच आहेत, परंतु सर्वसाधारण नियम याच्यासाठी की आपल्याला इजा होऊ नये की नाही, आपल्याला इजा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये की नाही, आपला इहलोक आणि परलोक दोन्ही मजेत झाले पाहिजे, आहे की नाही. म्हणून ते बंगाली भजन आहे, भजनामध्ये सरळ येतं की ना, जनक राजा फार तेजस्वी होता, त्याने दुधाची वाटी रिकामी केली, इकडे काट डाला आणि तिकडे दुधाची वाटी पासून टाकली, म्हणजे त्याचं काही हाही बरोबर होतं आणि तो ब्रह्मन नाही होता की नाही. म्हणजे तो आदर्श पुरुष होता की नाही. गीतेमध्ये राजर्षयो विदुः असं म्हटलं आहे की नाही. राजर्षी ही संकल्पना आहे, 4थ्या अध्यायात येते ती. इमं राजर्षयो विदुः असं म्हटलं आहे की नाही. हे सगळे राजर्षी आहेत बघा, हे सगळे नावाची सूची आली आहे ना, हे सगळे राजर्षी आहे की नाही. इमं विवस्वते, विवस्वान म्हणजे सूर्य. सूर्य क्षत्रिय आहे, शासक आहे. क्षत्रिय म्हणजे शासक, शासन करतो, कायदे तयार करतो आणि कायद्याचं पालन करून घेतो, नाही तर दंड देतो, त्याला शासक म्हणतात
विवस्वतम, हा विवस्वान आहे, हा त्याला सांगितला म्हणजे क्षत्रियाला सांगितलं जो खूप ॲक्टिव्ह आहे. आता जो शासन करतो त्याच्यासाठी ॲक्टिव्ह कोण असणार? 24 तास तो ॲक्टिव्ह आहे, झोपतोच कमी येतो आहे की नाही. आणि झोपल्यानंतर सुद्धा डोक्यामध्ये शासन करण्याचं राहतं का? इतकं तर ॲक्टिव्ह असल्याशिवाय शासन कसं करणार कसं? प्रोक्तवान अहम अव्ययम, मी अविनाशी ब्रह्म आहे आणि मी त्याला हा योग सांगितला. मग त्याला ब्रह्मज्ञानच देणं नाही, त्याला हे पाहिजे. हा जो पसारा आहे प्रपंचाचा, हा जर असेल तरच तुम्हाला ब्रह्मज्ञान होऊ शकेल, परमज्ञान होऊ शकेल, परमानंदाची प्राप्ती होऊ शकेल. नाही तर कसं होणार आहे की नाही. जसं नारळ आहे, नारळामध्ये आतमध्ये काय असतं? नारळ असतं, पांढरं शुभ्र असतं की नाही, आणि खूप उंचावर असतं ते की नाही. ते खाली पडलं तरी फुटत नाही की नाही. आतला भाग फार कोमल असतो, कोवळा असतो. आपण फोडतो ना, जोराने फोडतो बघा की नाही. कवटी, त्याला कवटीच म्हणतो आपण. जोराने दगडावर जितकं ताकद असेल तितक्याने आपटतो नाही, पण फुटतं काय? ते नारळ फुटतं, आतल्याला काही होत नाही आहे की नाही. आतचं आपण काढू शकतो, खाऊ शकतो नाही. पण ते आतला जो कोमल भाग आहे, कोवळा भाग आहे, सुंदर आहे भाग, त्याचं रक्षण होण्यासाठी आपल्याला बाहेर कवटी पाहिजे. आता मेंदू बघा, आपल्या याला कवटीच म्हणतो आपण की नाही. हा मेंदू सगळ्यात महत्त्वाचा आहे ना, आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की नाही. म्हणून कोणी मला तर आपला हात आधी आपण इतकं डोक्यावर घेतो, कारण डोक्याचा मेंदू वाचवला पाहिजे, डोकं वाचवलं पाहिजे. शरीराला इजा झाली रिपेअर होते, पण मेंदूला फार गंभीर असते, मेंदूची इजा फार गंभीर असते. त्याला ब्रेन डेड म्हणतो. समजा मेंदूला रक्तपुरवठा संपला, नाही गेला, हृदयाला रक्तपुरवठा बंद झाला, त्याला काहीतरी कोण रिवाईव्ह करू शकतो, म्हणजे एका विशिष्ट वेळेच्या आत केलं तर. पण मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला म्हणजे त्याला ऑक्सिजन गेलाच नाही, त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही, हळूहळू ते काय होईल आहे, ग्रे होऊन जाईल आहे. म्हणजे त्याचा जो आहे मूळ रंग आहे गुलाबी, तो नष्ट होईल आहे, म्हणजे ते डेड होईल आहे, ब्रेन डेड होईल आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर तुम्हीच गेले, तुमचं जीवन संपलं. ते ब्रेन डेड म्हणजे काय? आपले मेंदू फार महत्त्वाचा आहे. इफ माय ब्रेन गोज रॉंग शूट मी, स्वामीजी म्हणायचे आहे की नाही. इफ माय ब्रेन गोज रॉंग म्हणजे माझं मनाचं गेलं संतुलन, किंवा माझं मन काही कामा नाही, म्हणजे माझा मेंदू काम नाही करत, मला मारून टाका, शूट करा. इतका महत्त्वाचा मेंदू आहे हा. मग मेंदूचं जितकं महत्त्वाचं आहे तितकं रक्षण करायला तुम्हाला तेवढेच यंत्रणा लागली. देवानी सृष्टीने इतकं कडक केलं आहे की आपटलं तरी मेंदूचं होतो. आता किती ॲक्सिडेंट होतात, आत्ताचे 2-4 दिवसापूर्वीच गोष्ट आहे. हे घातलं म्हणजे काय, हेल्मेट, ते पण कवटीच आहे ती रक्षण का करते? एका कवटीवर दुसरी कवटी, तिकडं काही किंवा आपल्याला याच्या जिथे मोठी मोठी कामं चालतात तिथे हेल्मेट असतं, ते मजूर लोकांना हेल्मेट घालूनच तिथं प्रवेश असतो, जाता येत नाही, म्हणजे कायद्याप्रमाणे आहे की नाही. विस्तारित हा कायदा खूप कडक आहे आपल्याकडे, हा आहे म्हणजे निष्काळजीपणा खूप आहे. पण त्या क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तुम्हाला कवटी घालूनच जावं लागेल, म्हणजे ते हेल्मेट घालूनच जावं लागेल. याचं कारण काय? तुमचं डोकं फार महत्त्वाचं आहे, मेंदू फार महत्त्वाचा आहे. तसंच हे उदाहरण झालं पुन्हा. तसंच इथे तुमचं हे सगळं धावपळ चालू असताना, जीवनातली उलथापालथी चालू असताना, अनुकूलता प्रतिकूलता येत असते, त्यालाच आपण प्रपंच म्हणतो. प्रपंच म्हणजे सरळ वाहणारी नदी, कालवा नसतो की नाही, त्याला वेडीवाकडी वळणं असतात. नदी असते ना, नदी नैसर्गिक असते, कालवे हे प्राकृतिक असतात, म्हणजे आपण केलेले असतात. मानवीय त्याचं मानवी माणसांनी केलेले असतात. ते नद्या माणसांनी केल्या, प्रकृतीने केले असतात, मग त्यातले वेडीवाकडी वळणं असतात. तसंच आपलं जीवन, नैसर्गिक जीवन वेडीवाकडं वळणाचं आहे. कधी सरळ, कधी वाकडं, कधी सरळ वाकडं असतं, नागमोडी चाल असते. मग त्यामध्ये त्याला जीवन म्हणतो. ते नसेल तर जीवनाला काही अर्थच राहणार नाही. जीवनामध्ये नेहमी खालीवर होत असतं की नाही, कधी बरं कधी वाईट की नाही, हे सतत चालू असतं. जीवनाचा तसा स्वीकार केला पाहिजे, कारण तुम्ही नाही ठरवलं ते की नाही, तुम्ही काहीच ठरवलं नाही आहे, मी तुमच्या हातात काहीच नाही आहे. म्हणजे हळूहळू कळतं
की तुमच्या हातात काही नाही म्हणजे तुमच्या हातात शून्य आहे. हे जेव्हा माणसाला कळतं किंवा तो सुखी होणं दुःखी होणं बंद करून टाकतो, आपल्या मनातून काढून टाकतो. मला सुखी व्हायचं आणि मला दुःखी व्हायचं नाही आहे, कारण माझ्या हातात काहीच नाही आहे. त्याला द्वंद्व मोह म्हटलं आहे की ते. द्वंद्व मोह विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्य नामयम, गीता म्हणते. जोपर्यंत तुम्हाला सुखदुःखाचा बोध आहे तोपर्यंत उपद्रव होणार. आमय म्हणजे उपद्रव, सर्वोपद्रव रहितम. तुम्हाला त्रास होणार, तुमच्या मनाला त्रास होणार. त्रास होण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे आपण एक आदर्श उदाहरण घेऊया. आता मग आपण जनकाचं उदाहरण घेतलं होतं. सगळं तो राजर्षी आहे तो, की नाही. मिथिलायाम प्रदग्धायाम नमे दह्यती कंचन, की नाही. माझं काहीच नष्ट होत नाही. मे म्हणजे मम, माझं न दह्यती, की कंचन म्हणजे थोडंसुद्धा. माझ्या ह्या जीवनामध्ये थोडंसुद्धा नुकसान होत नाही, मला थोडीसुद्धा इजा होत नाही. मला म्हणजे माझ्या मनाला माझ्या शरीराला काहीच इजा होत नाही. मला काही म्हणजे फरकच पडत नाही कशाचा. इतके तुम्ही पक्के झाले आहेत बघा. इतकं तुम्हाला कळलेलं आहे हे जग म्हणजे काय, इतकं कळलेलं आहे. आपल्या थोड्याशा दृष्टीनेसुद्धा आपण विचलित होतो सुखाने, की नाही. आपण उड्या मारायला लागतो, दुःखाने आपण गलित गात्र होतो, की नाही. एकदम दुःखी होऊन जातो, की नाही. पण त्याला काहीच होत नाही, की नाही. मग त्याला ते संकल्पना राजर्षीची संकल्पना आहे, की नाही. तो राजा आहे, राजाला काय त्याच्याकडे काय कमी असतं. पद आहे, प्रतिष्ठा आहे, अधिकार आहे, सन्मान आहे, सगळ्याच गोष्टी ज्याला आहे त्यालाच आपण राजा म्हणतो ना. तो सगळ्यात उंचावर बसतो, त्याच्या सगळेच खाली त्याच्या खाली बसतात, त्याच्या उंचीवर कोणीच बसत नाही. म्हणजे तो श्रेष्ठ मनुष्य आहे. पण तो ऋषी आहे, त्याला ऋषी म्हणतात, राजर्षी. इथे म्हटलं आहे निरंतर कर्म करा पण त्यात आसक्त होऊ नका. संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. मानवी मनाला, आपलं मन मानवी मन आहे. एखाद्या सरोवराची उपमा दिल्यास जसे म्हणता येईल की मनामध्ये उठणारा प्रत्येक तरंग विरून जाताना पूर्णपणे नाहीसा होत नसतो, तर तो चित्तावर आपले एक चिन्ह म्हणजे काहीतरी खूण या अर्थाने, आणि त्याचबरोबर तो तरंग पुन्हा उदय पावण्याची शक्यता मागे ठेवून जात असतो. इथे वाचून घेतो मग बघू आपण. ते चिन्ह आणि ती त्या तरंगाची पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता, या दोहोंना मिळून संस्कार म्हणतात. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपण करत असलेली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन, म्हणजे काया वाचा मनाने तुम्ही जे बोलता त्याचा तरंग उठतो, त्याचा चिन्ह आपल्या मनावर होतं, त्याला संस्कार म्हणतो. आपण जे विचार करतो ते नाही मनसा वाचा, की नाही मनाने, आणि कार्य करतो ते सगळंच महत्त्वाचं आहे, की नाही. तुम्ही काय बोलता, काय विचार करता आणि काय कर्म करता याच्यावर तुमचं सुखदुःख अवलंबून असतं. तुम्ही किती मजेत आहात आणि किती दुःखात आहात ते सगळं त्याच्यावर अवलंबून असतं, की नाही. अगदी चक्क इक्वेशन आहे ते, की नाही. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. मग जसं होतं ना त्याच्या मागे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण जबाबदार आहोत त्याला. कारण कर्म आपलंच आहे, आपण आपलाच विचार आहे आणि आपलंच बोलणं आहे. मग ते फळ कोणाला मिळणार? फळ तुमचंच आहे. ते चांगलं फळ तुमचं आहे आणि वाईट फळ पण तुमचंच आहे. आणि ते फळ फक्त तिथं नाही, संस्कार ठेवून जातं. पुढे वाचू आपण. आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर असल्या प्रकारचा संस्कार ठेवून जात असतो. आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दृग्गोचर होत नसतात त्यावेळीही ते इतके प्रबळ असतात की खाली नेणीवत त्यांचे कार्य. हे तर मानसशास्त्र, आपले मानसशास्त्र म्हणतात, पाश्चात्य मानसशास्त्र तेच म्हणतं.
आपलं मानसशास्त्र म्हणजे योगशास्त्र, त्याला मानसशास्त्र म्हणतात. आपण प्रत्यक्षणी जे काय आहोत, आता विचारतो बघा, आपण प्रत्यक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण जे काही आहोत त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कार पुंज जबाबदार असतात असे म्हणता येईल. किती प्रचंड महत्त्वाचं आहे बघा आहे की नाही. ते संस्कार पुंजच महत्त्वाचे असतात. तेच तुम्हाला काहीतरी करायला भाग पाडतात. तुम्हाला जे करायचं आहे ते करता येत नाही. आपला अनुभव आहे की नाही. समजा मोबाईल आहे, हा मोबाईल तुम्हाला मोबाईल तुम्हाला नाचवेल, तुम्हाला करायला भाग पडेल, त्याला तुम्ही बाजूला ठेवू शकत नाही. ते यंत्र आहे, साधारण आहे, तर फेकून द्या, पण फेकता येणार नाही. आमचे एक बेळगावरून, बेळगावी आहे आता ते, एक भक्तस्त्री आली होती. एक दिवस होती, 1-2 दिवस आमच्यात ठेवत नाही, समोरच्या कॉलनीमध्ये ठेवलं होतं. तिने मोबाईल दाखवला. माझा मोबाईल हा आहे, मी छोटा मोबाईल वापरते, मोठा स्मार्टफोन ज्याला म्हणतो, अँड्रॉईड म्हणतो, ते वापरतच नाही मी दाखवलं. तिनेच मला, मी हाच फोन वापरते. त्याला काय घेता येत असेल स्मार्टफोन, आजकाल कोणी घेतं. आपले जे हे साधे मजूर लोक, त्यांच्याकडे स्मार्टफोनच असतो, कोणी तो फोन वापरतच नाही, आहे की नाही. पण ती बाईनी दाखवला, माझ्याकडे हाच फोन आहे की नाही. आपल्याला त्यांनी बांधून टाकलेलं आहे. त्याला आपल्या चित्तावरील अवघे संस्कार पुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता आपला जमत का नाही आहे याचं कारण संस्कार पुंज म्हणजे काय, एकत्रित गोष्ट. आता आपण याचं उदाहरण घेऊया, बुंदीच्या लाडूचं. बुंदीचा दाणा असतो, असे असंख्य बुंदीचे दाणे एक लाडू तयार होतो की नाही. तर लाडू म्हणजे काय, ते बुंदीचा लाडू असतो एक, सगळे बुंदी एकत्र करून त्याला वळतो फक्त आपण. त्याला आकार, वळणं म्हणजे आकार देणं, त्याला गोल आकार देतो आपण. पण त्यातला प्रत्येक दाणा हा बुंदीच असतो, काहीच फरक नसतो. आपण अशी बुंदी वाटू शकतो, त्याला आकारही देऊ शकतो. म्हणजे ते एकत्रित जो त्याचा आकार आहे, गोल बुंदीचा लाडू आहे, त्याला लाडू म्हणतो आपण. तो लाडू काय असतो, तो लाडू म्हणजे संस्कार पुंज आहे, तो एकत्रित केलेलं सगळं आहे ते. नाही म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते सगळं एकच आहे. म्हणजे लाडूची जवळ एका दाण्यात असेल आणि पूर्ण दाण्यात तर एकच आहे ते, या अर्थाने. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समष्टीचाच परिणाम होय. त्याला क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणतात, एकत्रित परिणाम. मला काही गोष्टी सहज करता येतात, काहीच अडचण नाही मला, आणि काही गोष्टी मला मुळीच करता येत नाही. अगदी सिम्पलेस्ट गोष्ट, सोप्यात सोपी गोष्ट तर मुळीच करता येत नाही, आणि दुसरे लोक सहज करतात. आता असं का, संस्कार पुंज आहे तो, आहे की नाही. तुम्ही जर संस्कार, जसं मी मग म्हटलं आपला जो विषय आहे की नाही, की अपवाद असतात की नाही, ज्यांना हा प्रॉब्लेमच नाही आहे. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, असं जे म्हटलं आहे, त्यांना मग परमार्थ विवेका घ्यायची गरज नाही आहे. मग कशाला, आताच घ्या ना. जी गोष्ट जर उत्तम असेल की नाही, सर्वोत्तम असेल, गीता तेच म्हणते ना, जी सर्वोत्तम असेल तर आपण आताच घ्या ना, या क्षणाला घ्या ना. मग कशाला, मग शास्त्र किंवा संत का म्हणतात मग घ्या, आणि ते मग घेणं तुमच्यासाठी शहाणपणाचं आहे. आता तर तुम्ही मग नाही घेतलं ना, आता नाही घेतलं, पण मग घ्या म्हणजे मग घेता येणार नाही, लक्षात घ्या. नाही सुंदर आहे. आपण काय म्हणतो, जरा हे उद्या, आता आम्हाला वेळ नाही आहे, आता आम्हाला प्रपंचाचा विचार करू द्या. आणि अध्यात्म वगैरे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे, त्याचं काही आम्हाला देणं घेणं नाही आहे, आम्हाला काय करायचं, अशी फालतूपणा येतो, वेळ घालवणं, द बेस्ट ऑफ टाईम. आणि ते प्रामाणिकपणे म्हणतात, आहे की नाही. त्यांना खरोखर वाटत असतं तसं. ते पुन्हा संस्कार आलेच, ते संस्कार पण असं का त्यांना वाटत असतं की देव धर्म वगैरे मूर्खपणा आहे, असं त्यांना काय वाटत असतं. मूर्ख भांडस्य निसाचरा, आहे की नाही. ते पूर्व हे म्हणायचे, लोकायतिक म्हणायचे, त्रयो वेदस्य कर्तारः मूर्ख भांड निशाचराः, की नाही. वेदांना कोणी तयार केलं आहे, तिघांनी केलं आहे. तिघं कोण आहेत, एक मूर्ख आहे, आता मूर्खांनी वेदांनी तयार केलं आहे बघा. म्हणता भांड म्हणजे ढोंगी आहेत ते, आणि निशाचर म्हणजे राक्षसी वृत्तीचे आहे की नाही, असं त्यांनी म्हटलं.
आता त्यांना म्हणायला काय, आपण कोण अडवणार? भारतीय लोकांनी दार्शनिकांनी त्यांना अडवलं नाही. हां, तुम्हाला काही म्हणायची मुभा आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, काही म्हणा तुम्ही, आम्ही ऐकून घेऊ. नाही, मग काय आहे? मग घ्यावे परमार्थ विवेका. परमार्थ विवेक म्हणजे काय? हा विवेक की एकच ब्रह्म आहे आणि बाकी काही नाही आहे की नाही. नेह नाना अस्ति किंचन. या जगामध्ये नाना काही नाही आहे, अखंड आहे सगळं, खंडित काही नाही आहे की नाही. सगळं एक आहे, एकम एव, एक आणि फक्त एकच. अद्वितीयम, नो सेकंड, वन विदाउट ए सेकंड, एक आणि एकच. हे तुम्हाला भिन्न 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 दिसतं आहे, असं भिन्न भिन्न काही नाही जगामध्ये की नाही. आहे एकच, तुम्हाला दिसत नाही आहे, ते तुमचं दुर्दैव आहे. मग राजर्षी काय असतो? हा राजर्षी, त्याला माहीत आहे जग असं आहे आणि त्याची त्याला जाणीव असते, पण हे नाही आहे, क्षणिक आहे, हे पण त्याला माहीत आहे. ऋषी म्हणतात. ऋषी म्हणजे काय? त्याला एकाच वेळी दोन्ही कळतं. त्याला माहीत आहे की जे दिसतं हे काय असं नाही आहे, तत्त्वज्ञानाप्रमाणे बेकार आहे. याच्याला खंडित कुठे आहे? जग अखंडित आहे. ते इथे खंड नाहीच आहे. खंड म्हणजे विभागणी, ब्रेक. समतं तिथं सुरू होतं, समतं पुन्हा सुरू होतं, तसं नाही आहे. जसं समुद्रामध्ये इतक्या लाटा असतात, अखंडित आहे, त्या सगळं अखंडित आहे, तिथे खंड नाही आहे. अस्तित्व ज्याला आपण सत म्हणतो, सच्चित आनंद, हे सत अखंड आहे. हे ब्रह्मांड आहे, अखंड आहे. यात कुठेच काही खंडित नाही पण आहे, सगळं एक आहे ते की नाही. पण आपला अनुभव तसा आहे का? सामान्य माणसाचा नाही. का नाही आहे? कारण ते संस्कार नाही आहे. नाही, त्यामुळे आपण तत्त्वज्ञान चिंतन करू शकत नाही. आपण जगात आलो कशाला? इथे जन्म घेतला कशाला? केव्हा तरी जन्म झाला ना आपला, आपली जन्मतारीख आहे, जन्मवेळ आहे. मग कशाला आलो आपण? हे विचार करायला. पुन्हा जे मागे गेलं तेच करायला, पण रिपीट करायला आलो नाही आहे. सोपी आहे. जे आपण जन्मोजन्मी केलं तेच पुन्हा करायला कशाला पाहिजे? तेच झालं का? पुष्कळ उपभोगून झालं आहे आपलं. माता पितृसहस्र आणि पुत्रदार शतानीच आहे की नाही. व्यास म्हणतात महाभारतामध्ये, शेकडो माता झाले, शेकडो पितृ सहस्र आणि हजारो झाले. संसारेषु अनुभूतानि याती यास्यन्तीच्या अपरे. महाभारत सावित्री 4 श्लोक आहे, फार महत्त्वाचे आहेत ते 4 श्लोकाचं तुम्ही चिंतन केलं, तुम्ही पूर्ण महाभारत वाचल्याचं पुण्य मिळेल तुम्हाला की नाही. संसारेषु अनुभूतानि, हे अरे बाबांनो हजारो वेळा तुम्ही उपभोगला आहे आणि हजारो वेळा तुम्ही उपभोगणार आहे. तर काय नवीन काय? इट्स रिपिटेशन. तेच ते काली वांग्याची भाजी, आजी वांग्याची भाजी, आपण 2 महिन्यापासून तीच भाजी खातो आहे. त्यात काय आहे? रिपिटेशन आहे. ते कंटाळून जाल तुम्ही. आपलं थोडंसुद्धा रिपिटेशन आवडत नाही आहे आणि आपण तेच ते करतो आहे, जन्मोजन्मी तेच ते करतो आहे. इट्स नॉट बोरिंग. फार बोरिंग आहे ते, पण आपलं बोरिंग होत नाही. त्यालाच म्हणतात माया, मोह म्हणतात त्याला. ऐकलं म्हणते, अरे तुम्ही जन्माला आल्यापासून तुमचं काय कर्तव्य आहे? तुम्ही चिंतन करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला देह प्राप्त झाला आहे, हा शेवटचा देह राहिला पाहिजे, हा शेवटचा जन्म पाहिजे तुम्हाला. हाईची गरज नव्हती. काही लोकांची कर्म शिल्लक असतात, मग शेवटचा जन्म मिळतो. ठीक आहे, झालं आणि संपलं. मग नाही, त्याच्यासाठी आपण इथे आलो आहोत. पण आलो आहे म्हणतो, जन्माला आल्यावर तुम्हाला काय ब्रह्मज्ञान होणार काय? त्याला वेळ लागतो आहे की नाही. तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान होणार काय? म्हणून बघा तुम्ही नियम तुटतो. ज्ञानेश्वर महाराज 21 वर्षांचे होते ते, त्यांचं सगळं लिहून सगळं झालं होतं. 21 समाधी घेतली. कसं तुमच्या कोणत्या तर्कात बसतं ते? शंकराचार्यांनी 16 वर्षामध्ये त्यांचे सगळे ग्रंथ लिहून झाले होते. स्वामी म्हणतात ते ग्रंथ म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. 16 वर्षाच्या मुलांनी जे सगळ्या जगाला चमत्कृत करतं ना, डोक्यावरून जातं. ते म्हणतात एवढं 16 वर्षाच्या मुलांनी, त्याला अक्कल नसते 16 वर्षाच्या मुलाला. तो कशाच्या मागे जातो? तरुणस्तावत तरुणी रक्त हा, तो तरुणीच्या मागे पळतो. आणि 16 वर्षाच्या युवकांनी महान अगदी तात्विक ग्रंथ, तत्त्वज्ञानाचे उपनिषदाचे गेले, ब्रह्मसूत्राचं भाष्य लिहिलं, गीतेवरचं भाष्य लिहिलं. स्वामीजी म्हणतात गीतेवरचं भाष्य स्वामीजीचं शंका सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट आहे. तो युवक सर्वात आश्चर्यकारक होता आणि त्यांचे सगळ्यात जास्ती आश्चर्य गीतेवरचं भाष्य त्यांचं आश्चर्यकारक आहे. स्वामीजी म्हणतात आहे की नाही. कसं शक्य आहे 16 वर्षाचा आपला आहे की नाही. विवेकानंद 40 वर्षाचं सगळं जग हलवून सोडलं त्याने आणि 40 वर्षात त्यांनी प्रयाण केलं. कसं शक्य आहे की नाही. याला तुम्ही अपवाद म्हणाल की काय म्हणायचं म्हणा, पण याचं तुम्ही उल्लेख कसं करणार? ते फक्त येत नाही ज्यामध्ये उद्धारासाठी, म्हणून त्याला जगद उद्धारक म्हणतात, युगप्रवर्तक म्हणतात की नाही. म्हणून त्याला जगद्गुरू म्हणतात. कृष्णं वंदे जगद्गुरू. पण आहेत की ते की नाही.
तुम्ही त्यांना नकारू शकत नाही आहे. ते नसते तर आपल्याकडे काहीच नसतं. आपण जनावरं झालो असतो, पशु झालो असतो की नाही. पशु गवत खात नाही, त्यांना शेपटी नसते की नाही. मग पंडित काय म्हणतात, ते त्यांनी जर आपण जर गवत खाल्लं तर पशूंना गवत मिळालं नसतं, त्यांच्यावर उपकार केले आपण, आहे की नाही, असं पंडित लोक म्हणतात, आहे की नाही. म्हणजे त्याच्यात आपलं काही फरक नाही आहे की नाही. पण म्हणजे राजर्षी म्हणजे काय, राजर्षी म्हणजे त्याला दोन्ही बाजू माहीत असतात, आहे की नाही. कारण लोकांना किती सांगितलं तुमचा जन्म तत्त्वज्ञान प्राप्तीसाठी झालेला आहे, लोकांच्या डोक्यात काही शिरणार नाही की तो संस्कार नाही आहे की नाही. गेल्या जन्मात पण 6वा अध्याय, 6व्या अध्यायात शेवटी अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की नाही, त्याचं काय होईल आहे. 6व्या अध्यायाचा शेवटचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे अर्जुनाचा. अरे त्यांनी तत्त्वज्ञानाचा प्राप्तीचा आवेश घेतला, ध्यान करायला सुरुवात केली, भक्ती केली, सगळं केलं आणि त्याला तर काही झालंच नाही. दुसऱ्या अध्यायात पण गीताभर आहे, प्रश्न आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. गीतेचा हाच विषय आहे, त्याचं काहीच झालं नाही. कच्छिन्नो भयविभ्रष्ट शिन्ना भ्रविमनश्यते, आहे नाही. तो म्हणतात जसे आकाशात ढगे येतात असं वाटते पाणी खूप कोसळेल आणि पाऊसबीस काही पडत नाही आणि अचानक सगळं मोठा वादळ येतं, हवा येते आणि त्या ढगं छिन्नभिन्न होऊन जातात. तसंच त्या माणसाचं होतं काय, आहे की नाही. असं होतं काय, हा किती गंभीर प्रश्न आहे बघा, आहे की नाही. आपण जन्मभर प्रयत्न केला की तत्त्वज्ञानाची प्राप्ती होण्याचा, आहे की नाही. खूप खपलो, खूप विचार केला, चिंतन केलं, सगळं केलं, खूप श्रवण केलं, खूप अध्ययन केलं, त्याला स्वाध्याय म्हणतात, आहे की नाही. गीतेमध्ये आहे शेवटी, की नाही. आणि शेवटी काहीच मिळालं नाही आपल्याला, असं वाटलं आपल्याला काही मिळालं नाही. बरोबर नाही, कारण संस्कार आहेत, लक्षात ठेवा. हे तेच स्वामीजी तेच सांगून आले, कोणतीही गोष्ट वाया जात नाही. जशी वाईट गोष्ट वाया जात नाही, ती चांगली गोष्ट पण वाया जात नाही, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीची नोंद झालेली आहे की नाही. मग ती चुकीची असो की बरोबर असो, तुम्ही प्रपंचाचं चिंतन असो त्याची नोंद झालेली आहे आणि ब्रह्मचिंतन असो त्याची पण नोंद झालेली आहे. तुम्ही टाकलेला प्रत्येक पैसा तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे बँकेमध्ये, की नाही. तसंच हे आहे, प्रत्येक विचार, चांगला विचार, प्रत्येक चांगलं तुमचं वाणी, तुमचं प्रत्येक चांगली वर्तणूक म्हणजे यज्ञदान तप, त्याला कार्य म्हणतात, क्रिया म्हटलं आहे गीतेमध्ये. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. पण काही गोष्टी श्रेष्ठ प्रतीच्या असतात. तुम्ही गेल्यावर प्रत्येक जप, देवाचं नाव घेतलं आहे त्याची नोंद झालेली आहे. देवाचं दर्शन, तुळजापूर जवळच आहे, किती लोक जातात दर्शनाला, तिथे कशाला जातात, कुठून येतात, जातात, रांगा लावतात, बरंच वेळ काढतात, कष्ट सहन करतात, तपस्या आहे ती, कशाला, त्याची लोकांना तेवढं अक्कल आहे, त्याची नोंद होते आहे, त्याला महत्त्व आहे. ते काही निरर्थक काम नाही आहे. जे समजतात ते सगळे निरर्थक मूर्ख लोक आहेत, जे समजणारे मूर्ख आहेत. प्रत्येकाचे पंढरपूरला बघा, सगळे तीर्थ, तुम्ही भारतभर तीर्थस्थानी जा, प्रचंड गर्दी असते. सध्या तर खूप गर्दी आहे सगळीकडे. का, कारण लोकांना एवढं कळतं की हे महत्त्वाचं, याची नोंद होत आहे की नाही. प्रत्येक क्रिया, प्रत्येक वाणी, प्रत्येक विचार, जो शुभ असेल त्याचं शुभ फळ होईल आहे, अशुभ असेल तर अशुभ फळ होईल आहे की नाही. म्हणजे काय ते करून टाका, देवाला नमस्कार करून टाका, प्रसाद खाऊन टाका, त्याला नोंद करून टाका. काय कळतं चांगलं आहे ना, मग करा. जी गोष्ट देवाशी जोडलेली आहे, स्वतःशी जोडलेली आहे, सत्संग म्हणजे स्वतःशी संघ आहे, तो हा सत्संग आहे. इथे सच्चर्चा आहे. सत्संग म्हणजे काय, सच्चर्चा. सत म्हणजे काय, सद्ब्रह्म आहे, त्याची तुम्ही जोडले जाता. ते सगळ्यात मोठं कर्म आहे, सगळ्यात मोठं शुभकर्म देणार, फळ देणार आहे की नाही. म्हणजे तुम्हाला त्या याच्यापासून दूर करणार आहे. कशापासून, अपघातापासून, दुर्घटनेपासून. म्हणजे प्राकृतिक दुर्घटना म्हणत नाही, जीवनातल्या दुर्घटना म्हणतो. मन खाली येतं आपलं, ती सगळ्यात मोठी दुर्घटना आहे की नाही. त्याच्यापासून तुम्हाला वाचवणारी गोष्ट आहे ती, तुमचं मन उंचावणारी गोष्ट आहे ती ब्रह्मचिंतन, आणि तुम्हाला मुक्त करणारी गोष्ट आहे, सगळ्या बंधनातून मुक्त करणारी गोष्ट आहे. जन्मभर केलं काहीच झालं नाही, मग काय होणार आमचं. आपल्यालाही प्रश्न येतो, तुम्हालाही प्रश्न येतो की नाही. तर ते म्हणतो अप्राप्य योग संसिद्धिम. अप्राप्य म्हणजे आम्हाला काहीच मिळालं नाही, न प्राप्य अप्राप्य, प्राप्त झालं नाही आपल्याला. कांगती कृष्ण गच्छी, त्याचं काय होणार देवा,
काय सुंदर प्रश्न आहे. याचा प्रश्न उत्तर तूच देऊ शकतो, दुसरं कोणीही देऊ शकणार, असं एक अर्जुन म्हणतो. या माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त तूच देऊ शकतो, तुला त्याचं उत्तर माहिती आहे, कोणालाही माहीत नाही आहे. आणि खरोखर तसंच आहे. इतका विचित्र प्रश्न आहे, गहन प्रश्न आहे की याचं उत्तर फक्त देवच देऊ शकतो. देव देऊ शकतो म्हणजे त्या उत्तरावर आपण विश्वास ठेवू शकतो. विश्वसनीय उत्तर फक्त देवच देऊ शकतो, कारण तो सगळ्या कर्मफलाचा दाता आहे की नाही. बाकी कोण आहे की नाही, तोच देऊ शकतो. म्हणून तूच दे मला उत्तर. किती सुंदर उत्तर आहे. ते म्हणता अरे काही होत नाही, त्याचं काहीही बिघडणार नाही की नाही. म्हणून हा संस्कारपुंज जो आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. इथे आपण आपल्या कर्मयोगात आपण बघतो आहोत, हे फार महत्त्वाचं आहे की नाही. याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण इतके मग्न होऊन जातो जगामध्ये की नाही. ते म्हणतात सध्याच्या घटकेस बी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समष्टीचाच परिणाम होय. चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहत आहेच. चारित्र्य म्हणजे आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर याचं चरित्र कसं आहे, गुड असं लिहिलं असतं. गुड असो की बॅड असो, लिहिलं गुडच लिहिलं असतं तिथे, आहे की नाही. कधीच तिथं बॅड कोणी लिहित नाही. कधी बघितलं तुम्ही कोणाचं बॅड लिहिलेलं. पण किती बॅड लोक असतात, तुरुंगात जाणारे असतात, किती अपराध करणारे असतात. सगळ्यांचंच गुड कसं असतं ते, आहे की नाही. कारण दुसरं काय लिहिणार तुम्ही. त्याच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही बॅड कसं लिहिणार, त्याचं चारित्र्य खराब आहे कसं लिहिणार. ते गुडच लिहावं लागेल तुम्हाला, कसे असो ते, आहे की नाही. ते गुडच लिहिलं असतं. GOOD लिहिलं असतं, D लिहिलं असतं. असं कसं ते आहे की नाही. कारण काय, हिंदीमध्ये चारित्र शब्द नाही आहे. हिंदीमध्ये चरित्र, आपण ज्याला चारित्र कॅरेक्टर म्हणतो, हिंदीमध्ये त्याला चरित्रच म्हणतात, कारण तिथे दुसरा शब्द नाही आहे. मराठीमध्ये आपण चारित्र म्हणतो. ते सच्चारित्र ठरते. कुसंस्काराचा वरचष्मा झाल्यास मनुष्य दुष्चरित्र बनेल वगैरे वगैरे वगैरे. पुढच्या वेळी आपण बघूया, आहे की नाही. इथे म्हटलं ती व्यक्ती या संस्कारांच्या बाबतीत एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार, इथे चांगले विचार म्हणजे याच्यामध्ये तत्त्वचिंतनाचा विचार, तत्त्वचिंतन सगळ्यात चांगला विचार आहे, उच्च विचार आहे. तुम्ही सतत विचार करता मी देह नाही आहे, मला मृत्यू नाही आहे, मला जन्म नाही आहे, मला क्षय नाही आहे, हा सर्वोच्च विचार आहे. मी शरीर नाही आहे, मी मनुष्यही नाही आहे, की नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण. ते शंकराचार्यांचा निर्वाण षटक आहे ना, अद्भुत आहे की नाही. मला मोक्ष पण नको आहे, मला जन्म नाही, मला काहीच नको आहे, मला विभव नको आहे, मला स्वर्ग नको, काहीच नको आहे की नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. मी निर्विकल्प आहे, निराकार रूप आहे की नाही. मला विकल्प नाही, मला आकार नाही आहे, निराकार रूपो. मी देह, आकार म्हणजे देह, निश्चित आकार त्याला निराकार म्हणतात, की नाही. निराकार म्हणजे आकार नाही असे नव्हते, शब्दाचा अर्थ तो होत नाही आहे. आपण तो अर्थ करतो. निराकार म्हणजे निश्चित आकार नाही आहे आपल्याला कोणता, निश्चित आकार आहे की नाही. निराकार रूप होय की नाही. विभुत्वाच सर्वेंद्रियाणाम, आहे की नाही. काय अद्भुत मंत्र आहे तो, निर्वाण षटक आहे की नाही. मला काहीच नाही आहे की नाही. सगळं मी काय, मी ब्रह्मरूप आहे, मी सगळं वैश्विक रूप आहे माझं, आहे की नाही. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान. तो विश्वात्मक तुम्हाला देतो आहे, सगळं तुमच्यावर कृपा करतो आहे. तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण तुम्ही नाहीच आहात. याला तत्त्वज्ञान म्हणतात, आहे की नाही. ती जी बाहुली असते, कठपुतळी किंवा आपण कळसूत्री बाहुली किंवा पपेट म्हणतो, तिला अस्तित्वच नाही आहे, तिला अस्तित्व नाही आहे. आणि ते तिला अस्तित्व आहे, तो सृष्टीकर्ता तिच्यात आहे. जसं उदाहरण म्हणजे मडकं आहे की नाही. मडकं म्हणजे मडक्याला विशिष्ट आकार असतो, आहे की नाही. आणि त्याला आपण रांजण म्हणतो, सुरई म्हणतो, काय जे काय म्हणतो. आता तर दिवाळीमध्ये हे असतात, पणत्या वगैरे असतात, तोही मातीचीच आहे. ते त्यामध्ये निमित्त कारण असतं. निमित्त म्हणजे तो सृष्टीकर्ता, कुंभार त्याच्यात असतो. तुम्हाला कुंभार दिसतो का मडक्यामध्ये, पण मडक्यामध्ये कुंभार असतो, आहे की नाही. म्हणते गीतेमध्ये म्हटलं आहे की मी सगळ्यांचं कारण आहे की नाही. मत्त सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता, असं म्हटलं आहे गीतेमध्ये, आहे की नाही. मी सगळ्यांचा कारण मी आहे. कारण म्हणजे सृष्टीकर्ता आहे मी. मग जो आहे त्या मडक्यात आहे ना, तुमच्यामध्ये तो आहे ना. तुम्हाला ज्याने तर निर्माण केलं असेल तर तुमच्यातच तो आहे ना. मडक्यामध्ये संपूर्ण कुंभार असतो, त्याला निमित्त कारण म्हणतात. निमित्त कारण, उपादान कारण, आहे की नाही. आणि इन्स्ट्रुमेंटल कॉज म्हणजे तो चाक त्याला इन्स्ट्रुमेंट करतात, ते इन्स्ट्रुमेंटल कॉज आहे. त्याच्याशिवाय मडकं करता येत नाही. करणारा असतो कुंभार. उपादान म्हणजे माती आणि पाणी वगैरे वगैरे जे ते आहे ते.
त्या तिन्ही गोष्टी असतात. त्या तिन्ही गोष्टी त्या ह्याच्यात असतात, मडक्यात असतात. तुम्हाला काही दिसतं, तुम्हाला फक्त मडकं दिसतं. तसं आपल्यामध्ये ते तिन्ही गोष्टी आहेत. तो ईश्वर पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत, सगळंच्या सगळं तुमच्यामध्ये ईश्वर पूर्णपणे आहे. त्याची जाणीव आपल्याला नाही. आपण काय करतो, काहीतरी ते वचनामृतात श्रीरामकृष्ण म्हणतात की नागाच्या फळावर मणी आहे, अमूल्य मणी आहे, पण तो बेडका खातो आणि त्याच्यावर भाग होतो तो, की ते मनाचे त्याचा काही उपयोग होत नाही, त्याला उपयोगच होत नाही. आपण ब्रह्म आहोत, पण आम्हाला ब्रह्माचं कधीच आपण म्हणजे महान आहोत, सगळ्या जगातले महान आहोत, पण त्या महानतेचा अनुभव, गौरवाचा अनुभव आपल्याला कधीच होत नाही. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रः श्वेताश्वतरूपनिषद म्हणतात. ते एका युवकाला झाला, एका तरुणाला. तो ऋषी आहे. स्वामीजींनी हा श्लोक आहे, हा मंत्र आहे, त्या परिषदेमध्ये शिकागो परिषद म्हटला होता. हिंदू धर्मावर त्यांनी जेव्हा निबंध वाचला होता त्यावेळी. शृण्वन्तु विश्वे, अरे सगळ्या जगातल्या लोकांनी ऐका. शृण्वंत म्हणजे ऐका, विश्व म्हणजे अमृतस्य पुत्र. हा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुम्ही मरणार नाही, तुम्ही अमर आहात. त्याला अमृत म्हणतात. मृत म्हणजे मरणं, अमृत म्हणजे न मरणं. तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात. अमृताचे पुत्र तुम्ही अमृतच असणार, आहे की नाही. मनुष्याचा पुत्र मनुष्यच असणार, गायीचा पुत्र गायच असणार, वासरूच असणार, आहे की नाही. असंच असतं जगामध्ये, आहे की नाही. आंब्याचं झाड ते आंब्याचं झाड असणार, आहे की नाही. तसं अमृताचे पुत्र तुम्ही पुत्र आहात, पण अमृताचे आहात, मृताचे नाही आहे. मनुष्य मरतो, पण खरा मनुष्य कधीच मरत नाही. आये धामानी, ते तुमच्या देवांना पण माहीत नाही बघा. हे आये धामानी दिव्यानी तस्तो, दिव्य लोकामध्ये राहणारे आहे ना, त्यांनी पण इकडे या. तुम्हाला आवश्यक आहे, तुम्हालाही माहीत नाही हे सगळं, आहे की नाही. वेदाहमेतम अहम वेद एतम अहम वेद, हे मला कळलं आहे, ते त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. त्याला कळतं आहे, तो सगळ्या जगाला आव्हान करतो. श्वेताश्वर उपनिषदाचा मंत्र आहे. अहम वेद एतम, हे मला कळलेलं आहे. वेदाहमेतम पुरुषम महांत, पुरुष म्हणजे महान तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. आदित्यवर्णम, ते कसं आहे, सूर्यासारखं तेजस्वी आहे. आदित्य म्हणजे सूर्य. आदित्यमेतम पुरुषम महांतम, त्या महान आदित्यासारखं सगळं जग प्रकाशित करणार आहे. तमेव विदित्वा, तम एव विदित्वा, त्याला जाणूनच, विदित्वा म्हणजे जाणूनच. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, हे जन्ममरण, आपण देह आहोत, मरणार आहोत, जन्मणार आहोत, पुनर्जन्म आहे, की नाही. संसार चक्रामध्ये आपण भरडले जाणार आहोत, आणि हे सगळं निघून जातं. वेदाहमेतम पुरुषम महांतम आदित्यवर्णम पुरुषम तमस्तात, ते अंधाराच्या पलीकडे. गीतेमध्ये पण हा श्लोक आहे, अशाच प्रकारचा श्लोक. तमस परस्तात, तमस म्हणजे अंधार. जसं आपण दिवाळी मानवतो ना, दिवाळी कशासाठी करतो, दिवे लावतो, कशाला, तो दीपोत्सव असतो, आहे की नाही. त्याला आपण दीपोत्सव म्हणजे दिवाळी किंवा दीपावली म्हणतात, आहे की नाही. जगभर करली जाते, आहे की नाही. तर खलिफा बुजुर्ग आहे ना, तिथे मोठा तो खूप मोठा हे आहे, तो बुरुज आहे, म्हणजे तो मोठा सुळका आहे, तो बिल्डिंगचा खूप उंच आहे तो. त्याच्यावर हॅपी दिवाळी म्हणून लिहिलं होतं यावेळी, आहे की नाही. म्हणजे काय, तिथे गेली दिवाळी. त्या आपल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनातही दिवाळी शिरली तिथे. कारण त्यात काय नंतर त्या तमस परस्तात आहे, ते अंधार दूर करणारी आहे. सगळ्यांना अंधार दूर व्हायला पाहिजे, हृदयातला अंधार दूर व्हायला पाहिजे, आहे की. आपल्या हृदयात अज्ञानाचा अंधकार आहे, तो दूर व्हायला. तमस परस्तात तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, आहे की नाही. तुमच्या जीवनातला अंधार दूर व्हायचा असेल तर तो प्रकाश आला पाहिजे, ते तत्त्वज्ञान आलं पाहिजे. शेवट आहे, नान्य पंथा विद्यते अयना. तुम्हाला वाटतं की दुसरा काहीतरी मार्ग आहे, मूर्खपणा. तसं काहीच नसतं. न अन्य पंथा, पंथ म्हणजे मार्ग, रस्ता. कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नाही. तुम्हाला आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 10 वर्षांनी, 100 वर्षांनी, 1000 वर्षांनी तुम्हाला इथेच यावं लागेल. मग आताच का नाही, इतकं भडकायची काय गरज आहे. त्याला म्हणतात श्रवण सत्संग म्हणतात, आहे की नाही. तुम्ही आत्ताच या ना, जी गोष्ट उत्तम असेल त्याला इतकं कशाला वाट पाहता. नाव, इवन टुडे, जस्ट नाव. अद्यते नान्य पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणताही न विद्यते, उपलब्ध नाही, की नाही. हे करण्यासाठी बराच काळ जावा लागतो. मग किती काळ जाणार, की नाही. तुम्ही कितीदा परीक्षा देणार, की नाही. कितीदा अटेम्प्ट करणार, एकदा, दोनदा. कधी ते तुम्हाला डॉक्टर व्हावं लागेल ना. 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 कधी ते तुम्ही डॉक्टर व्हा ना, की नाही चाललंच आहे परीक्षेत. जसं ते JNUमध्ये आहे ना, वर्षानुवर्ष ते म्हातारे झाले तर तिथेच ते त्यांचं चालू आहे, अजून तो PhD चालू आहे त्यांचं. म्हणजे काय, ते खरं नाही आहे, काहीतरी गडबड आहे तिथे, आहे की नाही.
अर्थात काय की हे जर उत्तम असेल त्याच्यात त्याला झुंजत झुंजत पुढे त्याला स्वामीजी म्हणतात आहे की नाही. चरै वेती उपनिषद म्हणतात, अरे बाबांनो चरत राहा, चर एव येती, पुढे चला पुढे चला, थांबू नका. कठोपनिषद क्षुरश्च धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत कवयो वदंती. कवी म्हणजे ऋषी, त्यांना कवी म्हणतात. क्रांतदर्शी त्यांना कवी म्हणतात. हे आपले कवी नाही, ज्यांना दिसतं त्यांना कवी म्हणतात. क्रांतदर्शी ऋषी क्रांतदर्शी होते, त्यांना दिसायचं सगळं स्पष्ट. स्वामीजी म्हणतात मला ते मंत्र जे आहे सोन्याच्या अक्षरासारखे दिसतात, स्पष्ट दिसतात. स्वामी विवेकानंद जेव्हा ते 22 वर्षांचे होते, 22च म्हणा ना, 23, 24, 25 वर्षाचे, त्याच रेंजमध्ये होते ते की नाही. तेव्हा मला दिसायचे ऋषी होते ते की नाही, त्यांना सगळं दिसायचं ते की नाही. श्रीरामकृष्ण सगळं सतत सतत दिसायचं. आपलं काही दिसत नाही, आपला अंधारच दिसतो, प्रकाश दिसतच नाही आपल्याला की नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. दुसरा कोणताही मार्ग नाही आहे तुम्हाला. आज तुमच्या जीवनातला अंधकार दूर व्हा, उद्या व्हा, परवा व्हा, पण तुम्हाला कुठेतरी तिथे सुरुवात करावी लागेल. कारण सुरुवात पहिलं पाऊल टाकल्याशिवाय तुमचं दुसरं पाऊल पडणार नाही, दुसरं तिसरं पडणार नाही. तुम्हाला छतावर जायचं आहे ना, मग पायऱ्या असतात. पहिल्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवर, तो पहिला मजला, दुसरा मजला, किंवा छतावर गेले एकदम तुम्हाला सगळं भव्य व्यापक दिसेल सगळं की नाही. पण तुम्हाला एक एक पायरीवर जावं लागेल ना. मग ते लिफ्टने जा, पायऱ्या चढून जा, पण तुम्हाला जावं तर लागेल वरती की नाही. छतावर उभं राहून काय गंमत दिसते शहराची, दिवाळी तर फार छान दिसते, ती बघावं लागेल ना तुम्हाला की नाही. म्हणून हे सगळं इथे कसं होतं आणि होतही नाही, दोन्ही. काहीच होत नाही, आपण बघतो काहीच होत नाही आहे, आणि होत नाही असंही नाही आहे. मग होतं आणि होत का नाही आहे? संस्कार असेल तर होईल, त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. संस्काराने, कालांतराने आणि परिश्रमाने, ते 3 गोष्टी असल्या तर होतं, नसल्या तर होत नाही. कमी असल्या तर कमी होतं, जास्त तर जास्त होतं. सर्वसाधारण नियम आहे, कॉमन सेन्स आहे की नाही. संस्कार पाहिजे, परिश्रम पाहिजे, मेहनत करा, आणि कालांतराने वाट पहा, पेशन्स. आणि 3 गोष्टी असल्या की पुरुषार्थ तुम्हाला गाज होता येते. मग कोणते असो, अर्थ असो, काम असो, धर्म असो किंवा मोक्ष असो, हे 4ही पुरुषार्थाला म्हणून पुरुषार्थ म्हणतात. हे पुरुषार्थ आहेत म्हणजे प्राप्त करता येतात. तुमच्यापाशी नाही आहे पण तुम्हाला मिळवता येतात की नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की तुम्ही घाबरू नका. हा असा पुरुषार्थ आहे की तुमचं काहीच नुकसान होत नाही. ते महत्त्वाचं आहे बरं आहे की नाही. तुमचं काहीही नुकसान होत नाही, हे महत्त्वाचं आहे की नाही. कारण आपल्याला वाटतं, त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे की तुम्ही काम केलं आणि त्याचं फळच मिळालं नाही, हा एक झाला की नाही. त्याला प्रत्यवाय म्हणतात आहे की नाही. दोन्ही आले गीतेमध्ये, दोन्ही आले आहेत ते आहे की नाही. प्रत्यवायो न विद्यते असं म्हटलं आहे गीतेमध्ये. आणि तुम्ही केलं आणि तेवढं फळ तुम्हाला मिळालं नाही असं वाटतं आपल्याला. आम्ही एवढी मेहनत केली आणि आम्हाला तर फळच नाही मिळालं, दुसऱ्यालाच फळ मिळालं की नाही. त्याला दुसऱ्यालाच, आता कालच सांगत होता एकजण, संध्याकाळी झाला होता, रात्री तो 9 वाजता 10 वाजता मी इथं होतो. तेव्हा येत आई इथे बँकेत काम करत होतो. माझ्या बाकीचे ते होते, त्यांनी काहीतरी गडबड करायचे आणि ते समोर जायचे आणि मागे चालला, ते सोडून दिलं. म्हटलं तू आता त्यावेळी सुखात होता, आता आणखी दुःखात आहेस तू, आता तुला काहीच नाही आता आहे की नाही. वाट पाहायची, तुला बघायचं, तूही काहीतरी करायचं ना, तू का नाही प्रयत्न केले. पण त्याला वाटतं नाही हे असं आहे ना, वाईट आहे, आपण सोडून दुसरीकडे बघू. अरे दुसरीकडे बघायचं, तिथं पण थोडा विचार करून करायला पाहिजे ना कोणत्याही गोष्टी. इथं असं होत नाही. धावन निमिल्यवान त्रेन स्खलेन पतेदिह की नाही. प्रत्यवाय पण काहीच होत नाही तुमचं. तुम्ही डोळे उघडे ठेवून धावा महामार्गावर, किंवा डोळ्यावर पट्टी बांधून धावा, तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही. हा भागवतातला श्लोक आहे, 11 स्कंदातला. यानास्थाय नरोराजन न स्खलेन पतेदिह धावन निमिल्यवान त्रेन न स्खलेन. म्हणजे हा मार्ग असा आहे की या मार्गावर नस्खलेन म्हणजे तुम्ही मार्गच्युत होत नाही, न पतेदिह आणि तुमचं पतन पण होत नाही, म्हणजे तुम्ही चुकत नाही आणि तुम्हाला काहीच मिळत नाही असे नाही, पूर्णपणे तुमचा नाश पण होत नाही. तीच बाब इथे गीतेमध्ये अशी मांडली आहे. कारण हा प्रश्न फार गंभीर आहे. इथे करून आपण थांबू. अर्जुनही विचारलं आमचं काय होईल आहे की नाही. आपण काय केलं कोणाच ठाऊक, पण जे काय केलं असेल, चांगलं काहीतरी केलं असेल समजा आहे की नाही,
आपण बरंच दुसरं काही विरुद्ध पण केलं आहे, पण जे काही केलं असेल आमचं काय होईल आहे ते गीतेमध्ये त्याला कल्याणकृत शब्द वापरला आहे. कल्याणकृत सुंदर शब्द आहे की नाही, की नाही. म्हणजे काही लोक कल्याणाचा विचारच करत नाही, स्वहिताचा विचारच करत नाही. असं कसं म्हणता तुम्ही? असं आहे, प्रत्यक्ष आहे, महाभारत आहे, रामायण आहे, ते काय सांगतात. असे कितीतरी लोक आहेत ते स्वहिताचा विचारच करत नाही. काय करतो आहे आपण, त्याचा परिणाम काय याचा विचारच करत नाही आहे. म्हणून धृतराष्ट्राला म्हटलं आहे, धृतराष्ट्र अमनीषी म्हटलं आहे त्याला, की तस्य मुले धृतराष्ट्र अमनीषी म्हटलं आहे. मूर्खासारखे वागतात लोक, अमनीषी म्हणजे मूर्खासारखा वागतो, न विचार करता वागणार, त्याला अमनीषी म्हटलं आहे. आता धृतराष्ट्र राजा होता, शेवटपर्यंत राजा होता. त्यांनी राज्यपद हारल्यानंतर, युद्ध हारल्यानंतर मग युधिष्ठिराला दिला आहे. युधिष्ठिर तू काका आहे, तुम्ही करत आहातच की नाही, मी क्षत्रिय आहे, मला असं भिकेतलं राज्य नको आहे. धृतराष्ट्राने म्हटलं तू आता जिंकला आहे ना, तू आता राजा झालास. ओ पण तुम्ही माझे काका आहात ना. काका असेल पण मी राजा म्हणून युद्ध हारलेलो आहे, आता त्याच्यावर माझा हात. तेवढी अक्कल धृतराष्ट्राला होती, पण तो अमनीषी होता आहे की नाही. एवढं ते करतात आणि किती नुकसान होतं स्वतःचं आणि जगाचं किती नुकसान होतं, अमाप नुकसान होतं. आपण जगाचा इतिहास बघा, काय प्रचंड भयंकर इतिहास आहे. वर्तमान इतिहास, नंतरचा इतिहास, पुढे आपलं भविष्य दिसतंय, पुढे काय होणार, जगभर काय चाललं आहे. नुसता ध्वंस, मूर्खपणा 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 की नाही. ॲरंट नॉनसेन्स याला म्हणतात की नाही. सगळा मूर्खपणा चाललं आहे. नाही तर सांगा नाही आहे म्हणून मूर्खपणा की नाही. मग ते कल्याणकृत म्हटलं आहे. अरे हिताचा विचार करा की नाही, त्याला कल्याण म्हटलं आहे. जो हिताचा विचार करतो, गीता म्हणते त्याचं कधीच दुर्गती होत नाही. 18व्या अध्यायात पण आहे, तुम्ही तुमच्या हिताचा नुसता जरी विचार केला, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हे बाळा, तात म्हणजे बाळ, लहान मुलं आपण बाळ म्हणतो ना, बंडू म्हणतो ना, हे बाळा, तसं अर्जुनाला बाळा म्हणतात. हे बाळा अर्जुना, जो कल्याणकृत आहे ना, नुसता आपल्या हिताचा विचार, खऱ्या हिताचा. म्हणून आपण तर काही भ्रष्टाचाराला ते हितच असतं आहे की नाही. लोकांना लुबाडलं ते हितच असतं. धृतराष्ट्राने हितच केलं स्वतःचं, दुर्योधनाने हितच केलं, त्याला हित नाही म्हणत. इथे त्याचा हिताचा अर्थ तो होत नाही आहे. नाही, कारण आधी आले ना, त्याच्या आधीचा संदर्भ आहे, त्याच्या संदर्भावर हे म्हटलेलं आहे. योगाच्या संदर्भावर त्यांनी सगळं केलं आणि त्याला ते कल्याणकृत येत आहे. तुला जमलं नाही आहे, जसं पाहिजे तसं जमलं नाही आहे, परंतु ते कल्याणकृत आहे. उदाहरण घेऊ आपण इथं सत्संग केला आहे, ऐकतो आहे, गीते ते 18व्या अध्यायामध्ये आहे, पण काही समजत नाही आहे. लोक म्हणते आम्हाला काही समजत नाही, हो तुमच्या डोक्यावरून जात आहे. आता किती डोक्यावरून जाते, 6 इंचावरून जाते की 1 फुटावरून जाते, 2 फुटावरून माहीत नाही, आपलं 1 मीटरवरून जात असेल. पण तुम्ही ऐकण्याची तुमची तयारी आहे ना, त्याला कल्याणकृत म्हणतात आहे की नाही. त्याला योगभ्रष्ट म्हटलं आहे बघा. भ्रष्टाचार शब्द वाईट आहे, आजकाल आपण वापरतो आहे. इथे म्हणजे योगामध्ये भ्रष्ट झालेला आहे तो. सगळे सरकारी अधिकारी हे असतात, सेवेसाठी असतात की नाही, चांगल्या कामासाठी असतात, ते कल्याण करत असतात, पण भ्रष्ट होतात. कारण ते तसं करत नाही, ज्यांना त्यांची जबाबदारी त्याप्रमाणे वागत नाहीत ते, त्याला भ्रष्ट म्हणतात. तुमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे, जे तुमच्याकडे जी अपेक्षा केली जात आहे त्याप्रमाणे तुम्ही वागत नाही, त्याला भ्रष्ट म्हणतात. भ्रष्ट आचार म्हणतात. भ्रष्ट आचार म्हणून भ्रष्टाचार शब्द झालेला आहे. आचार म्हणजे वागणूक, पण हाही भ्रष्टाचार नाही, योगभ्रष्ट आहे. योग भ्रष्टो बी जायते, तिथे भ्रष्ट शब्द वापरला आहे. पण बघा, भ्रष्ट असूनही कल्याणकृत आहे तो. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम, कधीही दुर्गती होत नाही त्याची, लक्षात घ्या. पार्थ नैवेह नामुत्र, त्याला इथेही त्याची दुर्गती होत नाही. इह म्हणजे इथे जगत असताना. हे अर्जुना, तात हे बाळा, इह म्हणजे इथे, म्हणजे या मृत्यूलोकामध्ये, मानव लोकामध्ये. पार्थ नैवेह नामुत्र, अमुत्र म्हणजे मेल्यानंतर, निधनानंतर, देहत्यागानंतर सुद्धा विनाशस्तस्य विद्यते. सुंदर शब्द आहे. न तस्य विनाश विद्यते, त्याच्या नशिबामध्ये विनाश नाही आहे, त्याचं कधी पूर्ण नुकसान होतं, त्याला विनाश म्हणतात. काहीच होत नाही, पूर्ण विनाश होत नाही, थोडं त्याला आणखी करावं लागतं. मुख्य ते सगळं चाललं आहे, आपण ते आता बघणार नाही की न विनाशस्तस्य विद्यते. त्याचं कारण पण सांगितलं आहे. ही म्हणजे कारण, नुसतंच म्हणून टाकलं, स्टेटमेंट कोण टाकलं नाही, त्याचं कारण पण सांगितलं आहे. हे तुम्हाला का सांगितलं काय ते का कोणी लोक बडबडतात, तसं नाही आहे. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हे बाळा, जो कल्याणकृत आहे, ज्याला कल्याण होण्याची तळमळ आहे, व्याकुळता आहे, श्रीरामने त्याला व्याकुळता म्हटलं आहे.
नाही की नाही. त्याला तळमळ आहे, व्याकुळता आहे, जमत नाही आहे, तसं मन नाही आहे, तसे संस्कार नाही आहे, कमी पडतो आहे, प्रयत्नामध्ये कमी पडतो आहे, संस्कारामध्ये कमी पडतो आहे, पण त्याचा तरी नाश होत नाही. वंडरफुल आहे की नाही. त्याला नक्कीच त्याचं उद्धार होणार. आपल्याला पुराणामध्ये खूप उत्तर आहेत. पुराणामध्ये खूप हे आहेत. त्यांचे काहीच नाही. तसे संत बघा ना, महाराष्ट्रातनं किती आहे संत, त्यांची काय योग्यता होते, पण ते कल्याणकृत होते सगळे. ज्ञानेश्वर रामदास सोडून द्या, बाजूला ठेवा आहे की नाही. ते महान होते, म्हणजे त्यांचे संस्कार होते त्यांच्याकडे. बाकी ज्यांचं आहे की नाही, आम्ही नावं घेत नाही, पण आपल्या मराठवाड्यामध्ये तर आजूबाजूला सगळेच गाव आहेत, 13 गाव आहे इथं जवळ आहे की नाही. त्यांचं बाकीच्यांचं काय कोणते संस्कार होते, कोणती पुरुष पार्श्वभूमी होती की नाही, त्यांचं काय अनुकूलता कोणती होती. सामाजिक अनुकूलता होती, प्रापंचिक अनुकूलता कोणतीच नव्हती. पण ते उद्धरले इतरांना उद्धरवले त्यांनी. सतरती सलोकान स्थारयती की नाही. ते तरले आणि त्यांनी इतके तरले की लोकांना तारलं त्यांनी. काय क्षमता आहे बघा, ते कल्याणकृतची किती क्षमता आहे बघा की नाही. तुमच्यात काही क्षमता नाही आहे आणि तुम्ही इतकं, देव तुम्हाला एवढं सक्षम बनवतो की तुम्हाला तो तारतोच आणि तुम्हाला तारण्यासाठी तयार पण करतो. त्याला कल्याणकृत की नाही कल्याणकृत कशी. आणि त्यांनी ती सांगितल्याची नंतरची जी ही आहे परंपरा आहे की नाही, ती पण सांगितलं त्यांनी, तो कसं तरतो आहे की नाही. आणि शेवटी त्यांनी म्हटलं आहे, जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्मा ती वर्तते प्रयत्नात ते माणूस तो पाव. एक श्लोक म्हणजे गीतेचा आहे की नाही, अद्भुतच आहे. ते मंत्रच आहे सगळे आहे की नाही. नुसते पण जर ऐकले, कानावर जरी पडले तरी माणसाचा उद्धार होऊन जातो. शृणुयाद यो नरः असं म्हटलं गीतेमध्ये म्हटलं आहे. नुसतं जरी ते ऐकलं तर शृणुयाद अपि यो नरः, नर म्हणजे मनुष्य, नुसतं जरी त्यांनी ऐकलं आहे की नाही, तरी त्याचा शुभान लोकान प्राप्तुयात पुण्यकर्मणाम की नाही. ते नुसतं जरी ऐकलं, कानावर त्याला काही समजत नाही, पुष्कळांना संस्कृत शब्दत नाही, विचार समजत नाही, कारण तो संस्कारच नाही आहे. या गीतेचा दोष नाही आहे आणि सत्संगाचाही दोष नाही येतो. आपले संस्कारच नाही, संबंधार कुठून आहे की नाही. मी असा विषय ऐकला की जे मला संस्कारच नाही आहे की नाही, मला संबंधार कसा विषय येतो आहे की नाही. प्युअर मॅथमॅटिक्स आहे समजा, कोणी जे प्रोफेसर समजावून तयार आहे, मग त्याचा संस्कारच नाही आहे, मला काही संबंध नाही, तो काय बोलतो आहे, फळ्यावर काय लिहितो आहे, मला काही संबंध नाही आहे, कारण मला संस्कारच नाही आहे. पण जे मुलं बसले आहेत त्यांना सगळं समजतं आहे, कारण त्यांचा संस्कार आहे. तर याचे संस्कारच नाही आहे, मग संबंधाकडून मला मग थोडेफार ते संस्कार असले पाहिजे. काही नाही तरी निराशा नाही आहे की नाही, आशा आहे. हे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये उपनिषद गीता हे सगळे आशावान आहेत बघा. तुम्हाला कधीही निराश करत नाही, कधी डिप्रेशन टाकत नाही. उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. उत्तिष्ठ, कठोपनिषदला उत्तिष्ठ नचिकेता उठ, जाग्रत जागा हो आहे की नाही. आपण जागे होतो नंतर उठतो, तिथे म्हटलं आहे आधी उठ आणि जागा, उठी झाल्यानंतर आपण जागे होत नाही आहे की नाही. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, ते प्राप्त करून घे. कसं? वरान निबोधत, श्रेष्ठ लोकांकडे जा की नाही, महापुरुषांकडे जा, ऋषींकडे जा. आणि निबोधत म्हणजे बोधत, निबोधत निशेषण बोधत, ते संपूर्णपणे जाणून घे. वंडरफुल आहे की नाही. थोडं जरी आपण केलं, किंचिन मात्र केलं, स्वल्पमपी, अल्प म्हणजे थोडंसं, अल्प म्हणजे अगदी थोडंसं, जास्ती अपेक्षा करत नाही. काय करणार आपल्याकडनं अपेक्षा आहे की नाही. गरीब माणसं असतात की नाही, त्यांना दिवा लावता येत नाही, तेल नाही त्यांच्याकडे, पणती नाही आहे की नाही, तरी पण तो किती गरीब असला तरी तो प्रयत्न करतो, एक तरी दिवा दिवाळीला आपण वरांड्यात ठेवूया. त्याच्याकडे नाही आहे, तेल नाही आहे, त्याच्याकडे पणती नाही आहे, वात नाही आहे, काही नाही आहे, पण कसं तरी करून तो तेवढा तरी प्रयत्न केला. त्याची इच्छा असते. दिवाळी आहे ना की नाही, दिवाळीमध्ये दिवा लावला पाहिजे आहे की नाही, कारण दिवाळी साजरी केली पाहिजे. त्याला इतरांसाठी साजरी करता येत नाही, दिव्यांच्या माळा लावता येत नाही, सगळे झगमगाट नाही करता येत त्याला, पण त्याची इच्छा आहे की मी एक तरी दिवा लावला पाहिजे, एक तरी पणते लावली पाहिजे, आणि तसा प्रयत्न करतो, लावतोच तो. की त्याला म्हटलं कल्याण. तुमची इच्छा आहे ना, आंतरिक तळमळ पाहिजे. नाही हे खरोखरच महत्त्वाचं आहे ना. मग ते महत्त्वाचं, मला महत्त्वाचं वाटलं पाहिजे, मला समजलं पाहिजे फार महत्त्वाचं आहे. मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत कशाला काही अर्थच नाही आहे की नाही. हे वाटणं यासाठी सगळं काय असतं, ते अध्ययन असतं, स्वाध्याय असतो आणि अध्यापन असतं. त्याला अभिधास्यती म्हटलं आहे गीतेमध्ये, आणि स्वाध्याय असतो
म्हणजे स्वतः तुम्ही अध्ययन करा. अध्येष्यते च इमं धर्म्यम संवाद मावयो असं गीता म्हणते. आमचा संवाद धर्म्य आहे, म्हणजे तुमचं कल्याण करणार आहे. दोघांचा संवाद आहे की नाही. आवयो म्हणजे द्विवचन आहे तिथे, आहे की नाही. नुसतं जरी त्याचं अध्ययन करेल तरी तो तरुण राहील आहे. सो पॉझिटिव्ह. पुढच्या महिन्यामध्ये मला 30 तारखेला आहे, 28ला आहे का, 28 नोव्हेंबरला शेवटचा शुक्रवार आपण पुन्हा येऊया आणि चर्चा करूया पुढली. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.